Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 4.1 of chapter number 4 altitudes and medians of a triangle from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 22 वर प्रॅक्टिस सेट 4.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 7 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहणारच आहोत. पण त्याही आधी मला सांगा आपल्या चॅप्टरचे नाव काय आहे? येस, altitudes and medians of a triangle. आता ट्रायंगल म्हणजे काय हे तर आपण लहानपणापासून अभ्यासत आलेलो आहोत, हो की नाही? ट्रायंगल बद्दल भरपूर इन्फॉर्मेशन आपण गॅदर केलेली आहे. पण अल्टिट्यूड म्हणजे काय, ट्रायंगलचा अल्टिट्यूड म्हणजे काय आणि मीडियन म्हणजे काय हे मात्र आपल्याला माहित नाहीये. आणि क्लास 8 मध्ये आता आपण तेच अभ्यासणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी आपण ट्रायंगलचा अल्टिट्यूड म्हणजे काय ते पाहूयात, मग ट्रायंगलचा मीडियन म्हणजे काय ते पाहूयात आणि मग आपण सॉल्व्ह करायला येऊयात आपला हा प्रॅक्टिस सेट 4.1. हे पहा, तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे ट्रायंगल असतात हे माहित आहे, बरोबर? टाइप्स ऑफ ट्रायंगल. मग बेस्ड ऑन अँगल्स काही टाइप्स असतात, तर बेस्ड ऑन साइड्स काही टाइप्स असतात ट्रायंगलचे. आता इथे आपण जरा रिवाइज करूयात. बेस्ड ऑन अँगल्स कोणत्या टाइप्स आहेत? तर फर्स्ट आहे अन अक्यूट अँगल ट्रायंगल. अन अक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये जे सगळे अँगल्स असतात ते कसे असतात, तर लेस दॅन 90 डिग्री, 90 डिग्री पेक्षाही कमी असतात हे सगळे अँगल्स. म्हणून या ट्रायंगलला काय म्हणतात? अन अक्यूट अँगल ट्रायंगल. तर अन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजे काय, तर या ट्रायंगल मध्ये जो एक अँगल असतो, कोणताही एक अँगल हा 90 डिग्री पेक्षा मोठा असतो. आता इथे पहा, या ट्रायंगल मध्ये हा जो अँगल आहे तो 90 डिग्री पेक्षा मोठा आहे, म्हणून या ट्रायंगलला आपण काय म्हणतो? अन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. तर या ट्रायंगलला काय म्हणतो? हे पहा, इथे राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही? कोणत्याही ट्रायंगल मध्ये जर एक अँगल 90 डिग्रीचा असेल तर त्याला आपण काय म्हणतो? राईट अँगल ट्रायंगल. मग आता या ट्रायंगल्स मध्ये अल्टिट्यूड कसे ड्रॉ करायचे ते आपण पाहूयात आणि अल्टिट्यूड म्हणजे काय ते समजून घेऊयात. सगळ्यात आधी आपण हा अक्यूट अँगल ट्रायंगल आहे की नाही तो ड्रॉ करूयात. आता इथे पहा, आपण सर्वप्रथम फक्त कन्सेप्ट समजून घेत आहोत. प्रॅक्टिस सेट आपण नंतर सॉल्व्ह करणार आहोत क्वेश्चन. हे पहा, म्हणून इथे आपण रफली कन्स्ट्रक्ट करत आहोत. नंतर आपल्याला आपला जॉमेट्रिक बॉक्स लागणार आहे, कंपास लागणार आहे, सेट स्क्वेअर स्केल सगळं लागणार आहे. आता फक्त आपण कन्सेप्ट पाहूयात की अल्टिट्यूड म्हणजे काय. आता इथे हा ट्रायंगल एबीसी आहे. या ट्रायंगल एबीसी मध्ये हे पहा, हा जो अँगल आहे तो 90 डिग्री पेक्षाही छोटा आहे, हा पण 90 डिग्री पेक्षा कमी आहे आणि हा पण 90 डिग्री पेक्षा कमी आहे, म्हणून तर याला अन अक्यूट अँगल ट्रायंगल असं म्हणतात. मग आता इथे अल्टिट्यूड कसे ड्रॉ करायचे आणि मुळात अल्टिट्यूड म्हणजे काय, तर हे पहा, द अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल इज द परपेंडिक्युलर लाईन सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द वर्टेक्स ऑफ द ट्रायंगल टू द साइड अपोजिट टू इट. आता इथे ए हा एक वर्टेक्स आहे, बी वर्टेक्स आहे आणि सी वर्टेक्स आहे. आता हा ए जो वर्टेक्स आहे तिकडे लक्ष द्या, या वर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइड कोणती आहे? वर्टेक्स ए च्या अपोजिट साइड कोणती आहे? तर तुम्ही लगेचच आन्सर कराल, ही जी बीसी साइड आहे ती वर्टेक्स ए ची अपोजिट साइड आहे. मग या वर्टेक्स ए मधून त्याच्या अपोजिट साइडवर जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला जातो त्याला काय म्हणतात? अल्टिट्यूड असं म्हणतात. मग परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करायचा, तर तुम्ही कंपासचाही युज करू शकता किंवा अशा प्रकारे हे पहा, सेट स्क्वेअर सुद्धा तुम्ही युज करून परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकता. मग सेट स्क्वेअरची मदत घेऊन कशा प्रकारे ड्रॉ करतात ते आपण एकदा समजून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला सेट स्क्वेअर अरेंज करायचा आहे. सेट स्क्वेअरची ही जी साइड आहे ती लाईन बीसी वर ठेवायची आणि ही जी साइड आहे ती बरोबर वर्टेक्स ए वर आली पाहिजे आणि वर्टेक्स ए वर आल्यानंतर आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. हे पहा, आता इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झाला की नाही. इथे नाव देऊया डी, म्हणजे इथे एडी हा काय झाला? अल्टिट्यूड झाला. आता नेक्स्ट अल्टिट्यूड वर्टेक्स बी मधून सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो. वर्टेक्स बी ची अपोजिट साइड कोणती आहे? तर एसी. एसी ही वर्टेक्स बी ची अपोजिट साइड आहे. मग या अपोजिट साइड वर आपण या वर्टेक्स बी मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूयात. पुन्हा आपल्याला सेट स्क्वेअर लागणार आहे. आता हा सेट स्क्वेअर कसा आपण अरेंज करायचा आहे, याला आपण साइड एसी वर हे पहा अशा प्रकारे ठेवणार आहोत. हे पहा, साइड एसी वर ठेवायचा आहे. हे जे बॉटम आहे या सेट स्क्वेअरचं ते, आणि ही जी उभी लॉंग साइड आहे ना ती आपल्याला घ्यायची आहे या वर्टेक्स बी वर आणि एक लाईन ड्रॉ करूयात आपण इथे. हे पहा, अशी लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे काय झाला? परपेंडिक्युलर तयार झाला की नाही. हे पहा, परपेंडिक्युलर तयार झालेला आहे लाईन एसी वर.
और साइड AC वर नाव देऊयात इथे E. सो BE हा काय झाला, अल्टिट्यूड झाला ट्रायंगल ABC चा. आता हा वर्टेक्स C पहा बरं, या वर्टेक्स C ची अपोजिट साइड कोणती आहे, तर अपोजिट साइड आहे AB. आता या वर्टेक्स C पासून आपण अपोजिट साइड AB वर एक अल्टिट्यूड ड्रॉ करूया सेट स्क्वेअरच्या मदतीने. हे पहा सेट स्क्वेअर घेतला. आता हा कशा प्रकारे अरेंज करणार आपण, हे पहा या सेट स्क्वेअर मध्ये हा जो अँगल आहे तो 30 डिग्रीचा आहे, इथला जो अँगल आहे तो 60 डिग्रीचा आहे आणि इथला कोणता आहे, किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा. बरोबर. आणि आपल्याला या साइड AB वर काय ड्रॉ करायचं आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर जे अँगल फॉर्म होतात ते 90 डिग्रीचे होत असतात. बरोबर. म्हणून आपल्याला हा सेट स्क्वेअर अशा प्रकारे अरेंज करायचा आहे की इथे हे 90 डिग्री आहे की नाही, मग हे जे बॉटम आहे ते येईल साइड AB वर आणि ही जी स्ट्रेट लाईन आहे 90 डिग्रीची इथून इथे 90 डिग्री होते की नाही, मग ही जी स्ट्रेट लॉंग लाईन आहे ती आपल्याला कुठे घ्यायची आहे, इथे या वर्टेक्स C वर अरेंज करायची आहे. हे पहा मग कशा प्रकारे अरेंज करणार आपण, हे पहा अशा प्रकारे आपण अरेंज करणार. बॉटम इकडे ठेवणार, इथे 90 डिग्री फॉर्म होते की नाही, म्हणून आपण बॉटम अशा प्रकारे ठेवला इथे आणि ही जी लॉंग साइड आहे 90 डिग्रीची ती आपण अशा प्रकारे इथे वर्टेक्स C वर ठेवणार आणि मग एक लाईन ड्रॉ करणार. चला आता आपण आपला हे सेट स्क्वेअर बाजूला घेऊया. पहा इथे 90 डिग्रीचे अँगल फॉर्म झाला की नाही, हा कोण काय झाला, आता हा अल्टिट्यूड झाला, अल्टिट्यूड CF ऑफ ट्रायंगल ABC. मग आता इथे किती अल्टिट्यूड फॉर्म झालेले आहेत, प्रत्येक वर्टेक्स मधून एक अल्टिट्यूड त्याच्या अपोजिट साइडवर आपण ड्रॉ केलेला आहे. सो टोटल 3 अल्टिट्यूड तयार झालेले आहेत. सेगमेंट AD, सेगमेंट BE and segment CF are the altitudes of triangle ABC. आता हे या सगळ्या अल्टिट्यूड्सचा इंटरसेक्शन पॉइंट कुठे आहे, पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे आहे, इथे हे पहा इथे की नाही पॉइंट ऑफ कॉन्करन्स. मग याला काय म्हणतात माहितीये का, ऑर्थोसेंटर. द ऑर्थोसेंटर ऑफ अ ट्रायंगल इज द पॉइंट वेअर द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द वर्टायसेस टू द अपोजिट साइड्स ऑफ द ट्रायंगल इंटरसेक्ट इच अदर. हे पहा हे सगळे जे अल्टिट्यूड्स आहेत ते कुठे इंटरसेक्ट होत आहेत एकमेकांना, इथे या पॉइंटला. मग या पॉइंटला काय म्हणतात, या पॉइंटला म्हणतात ऑर्थोसेंटर. आणि या ऑर्थोसेंटरला कायम O या कॅपिटल लेटरने डिनोट करत असतात. आता या अक्यूट अँगल ट्रायंगलचा हा जो ऑर्थोसेंटर आहे तो ट्रायंगलच्या इंटिरियर मध्ये आहे की एक्सटिरियर मध्ये आहे, तुम्ही म्हणाल इंटिरियर मध्ये आहे, इनसाइड द ट्रायंगल आहे. बरोबर. आता मी असं का म्हटलं की अक्यूट अँगल ट्रायंगलचा ऑर्थोसेंटर हा ट्रायंगलच्या आतमध्ये आहे, कारण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलचा ऑर्थोसेंटर आणि राईट अँगल ट्रायंगलचा ऑर्थोसेंटर हा ट्रायंगलच्या आतमध्ये येत नसतो. आपण पाहणारच आहोत तो कुठे येतो. चला आता आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करूयात आणि त्याचे अल्टिट्यूड ड्रॉ करून पाहूयात की ऑर्थोसेंटर कुठे येतो. आता आपण काय करूयात, आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करूयात. कसा असतो बरं ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, तर त्याचा एक अँगल, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलचा एक अँगल हा 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो, मोर दॅन 90 डिग्री. हे पहा आता इथे मी हा बॉटम बेस ड्रॉ केला आणि 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो की नाही, मग हा जो अँगल आहे तो आपण घेऊयात 90 डिग्रीपेक्षा थोडा मोठा. आता हे जॉईन करूयात. इथे झाला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. याला नाव देऊयात आपण PQR. आता आपल्याला ॲल्टिट्यूड्स ड्रॉ करायचे आहेत. ॲल्टिट्यूड्स आपण कुठे ड्रॉ करतो, कशाला म्हणतात ॲल्टिट्यूड, तर वर्टेक्समधून त्याच्या अपोजिट साईडवर परपेंडिक्युलर जो आपण ड्रॉ करतो त्याला म्हणत असतो आपण ॲल्टिट्यूड. आता इथे वर्टेक्स आहे P, Q आणि R. प्रत्येक वर्टेक्समधून आपल्याला एक ॲल्टिट्यूड त्याच्या अपोजिट साईडवर ड्रॉ करायचा आहे. चला तर मग ड्रॉ करूयात. आता इथे वर्टेक्स P आपण घेतला. वर्टेक्स P ची अपोजिट साईड कोणती आहे, तर QR. बरोबर. पण जर आपण इथे ॲल्टिट्यूड ड्रॉ करायला घेतला तर कशा प्रकारे ड्रॉ करणार, इथे जर आपण ह्या सेट स्क्वेअर अशा प्रकारे ठेवलं तर इथे P येत नाही, P तर इकडे कुठेतरी येतो. मग काय करणार, ही जी साईड QR आहे ती थोडीशी आपण एक्सटेंड करूयात. हे पहा इथे ही साईड QR आहे की नाही, या साईड QRला आपण थोडंसं असं एक्सटेंड करूयात. हे पहा एक्सटेंड झालं. आता आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो की नाही पॉईंट P पासून. हे पहा सेट स्क्वेअर अशा प्रकारे आपण साईड QRवर ठेवला आणि सेट स्क्वेअरची जी ही साईड आहे ती बरोबर या वर्टेक्सवर आलेली आहे. चला आपण ड्रॉ करून घेऊयात.
हे पहा, झाला इथे परपेंडिक्युलर तयार. याला नाव देऊयात आपण एस. आता इथे हा वर्टेक्स क्यू आहे की नाही, या वर्टेक्स क्यूची अपोजिट साईड कोणती आहे, साईड पी आर. या साईड पी आरवर आता आपल्याला ॲल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे, म्हणजेच परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. कशा प्रकारे ड्रॉ करणार, तर सेट स्क्वेअर घेणार. सेट स्क्वेअर या साईड पी आरवर अशा प्रकारे अरेंज करणार की त्याचं बॉटम हे पहा अशा प्रकारे, आणि ही जी साईड आहे ती कुठे आली पाहिजे, तर बरोबर आपल्या या वर्टेक्स क्यूवर आली पाहिजे. हे पहा, इथे हा वर्टेक्स क्यू आणि ही साईड पी आर. चला ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, झाला परपेंडिक्युलर इथे तयार. आता याला नाव देऊयात आपण टी. आता हा जो पॉईंट आहे, हा जो वर्टेक्स आहे आर, या वर्टेक्स आरवरून त्याची जी अपोजिट साईड आहे त्या अपोजिट साईडवर आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. कसं ड्रॉ करणार परपेंडिक्युलर, आता इथे हा वर्टेक्स आर आहे आणि याची अपोजिट साईड आहे इकडे, बरोबर. मग याच्यावर आपल्याला ड्रॉ करायचं आहे म्हटल्यावर आपल्याला कसं करणार, करता तर येणार नाही. मग या साईडला सुद्धा आपण काय करूयात, थोडंसं एक्सटेंड करूया साईड पी क्यूला. हे पहा, साईड पी क्यू आहे की नाही, साईड पी क्यूला अशा प्रकारे आपण एक्सटेंड केलं. आता एक्सटेंड केल्यानंतर आता आपल्याला या साईड पी क्यूवर बरोबर परपेंडिक्युलर टाकता येणार आहे. चला सेट स्क्वेअर घ्या. सेट स्क्वेअर घेतला. आता हा सेट स्क्वेअर कशा प्रकारे अरेंज करायचा आहे आपल्याला, तर हे पहा, बॉटमवर ही जी साईड आहे या साईडवर आपल्याला हा परपेंडिक्युलर ठेवायचा आहे आणि काय पाहायचं आहे की ही जी साईड आहे या साईडवर वर्टेक्स आर आला पाहिजे. मग त्यासाठी आपण थोडंसं खाली खाली घेत जाऊ आपण आपल्या या सेट स्क्वेअरला. हे पहा, अशा प्रकारे या साईडवरूनच मूव्ह करत जायचं आहे. साईडवरून मूव्ह करत गेल्यानंतर हे पहा, आला इथे वर्टेक्स आर आला. चला आता आपण काय करूयात, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूयात वर्टेक्स आरवरून. झाला परपेंडिक्युलर. आता इथे नाव देऊयात आपण यू. आता हे तर कुठे मीटच होत नाही आहेत, इंटरसेक्टच करत नाही आहेत, बरोबर. मग ऑर्थो सेंटर आपण कसा फाइंड आउट करणार, ऑर्थो सेंटर आपल्याला मिळवण्यासाठी आपण काय करूयात, हे जे सगळे ॲल्टिट्यूड्स आपल्याला मिळालेले आहेत त्यांना थोडं थोडं एक्सटेंड करूयात. थोडं थोडं एक्सटेंड केल्यानंतर ते त्यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला मिळणार आहे. हे पहा, इथे याला असं थोडं एक्सटेंड केलं. इकडून हा जो ॲल्टिट्यूड आहे त्याला एक्सटेंड करूयात आणि इकडून या ॲल्टिट्यूडला आपण एक्सटेंड करूयात. हे पहा, अशा प्रकारे. हे पहा, एक्सटेंड केले आपण हे सगळे ॲल्टिट्यूड्स. आता इथे आपल्याला काय मिळालेलं आहे, ऑर्थो सेंटर मिळालेला आहे. त्याला आपण नाव देऊयात ओ. पहा बरं, आता हा जो ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे त्याचा जो ऑर्थो सेंटर आहे तो ट्रायंगलच्या इंटिरियर आहे की एक्सटिरियर आहे, ट्रायंगल. हे पहा, हा जो आहे तो काय आहे, ट्रायंगल आहे. ट्रायंगल पी क्यू आर. हे पहा, हा ट्रायंगल पी क्यू आर आहे. या ट्रायंगलच्या एक्सटिरियर आपल्याला हा ऑर्थो सेंटर मिळालेला आहे. ॲल्टिट्यूड्स कोणकोणते आहेत या ट्रायंगलचे, ट्रायंगल पी क्यू आरचे, सेगमेंट, सेगमेंट पी एस, सेगमेंट क्यू टी आणि सेगमेंट आर यू. कुठे आहेत, हे पहा, सेगमेंट पी एस आहे इथे, सेगमेंट क्यू टी आहे इथे आणि सेगमेंट आर यू आहे या ठिकाणी. आणि या सगळ्यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजेच ऑर्थो सेंटर आहे इथे ट्रायंगलच्या एक्सटिरियर. चला आता आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करूयात. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, असा ट्रायंगल की ज्याचा एक अँगल हा 90 डिग्रीचा असतो, बरोबर. त्यासाठी आपण काय करूयात, हे सेट स्क्वेअरचाच यूज करूयात. यानेच आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊयात. अशा प्रकारे इथे आपला हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण याला नाव देऊयात ए बी सी. आता प्रत्येक वर्टेक्समधून त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. आता हे पहा, वर्टेक्स ए त्याची अपोजिट साईड कोणती आहे, त्याची अपोजिट साईड आहे बी सी. अपोजिट साईडवर आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. तर हे पहा, इथे ही जी साईड आहे ती परपेंडिक्युलरच आहे ना. हे पहा, वर्टेक्स एमधून निघाली आहे आणि साईड बी सीवर आहे, बरोबर. म्हणजे हा काय झाला, ॲल्टिट्यूड झाला. आता हा एक ॲल्टिट्यूड झाला. आता हा वर्टेक्स घ्या, वर्टेक्स सी. वर्टेक्स सीची अपोजिट साईड कोणती आहे, साईड ए बी, बरोबर. मग साईड ए बीवर आपल्याला वर्टेक्स सीमधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येणार आहे, हे पहा, इथे ही जी साईड आहे या ट्रायंगलची, राईट अँगल ट्रायंगलची, हा एक प्रकारे ॲल्टिट्यूडच आहे, हो की नाही.
पॉईंट सी पासून साईड ए बीवर आहे. आता हा जो वर्टेक्स आहे वर्टेक्स बी, या वर्टेक्स बी पासून आपल्याला त्याच्या अपोजिट साईडवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. कशा प्रकारे ड्रॉ करणार, आपल्याला सेट स्क्वेअर कसा अरेंज करायचा आहे, साईड ए सीवर आपल्याला सेट स्क्वेअर ठेवायचा आहे आणि ही जी साईड आहे या साईडवर वर्टेक्स बी आलं पाहिजे. हे पहा, स्ट्रेट मी बॉटम असं ठेवलेलं आहे आणि वर्टेक्स मी फाइंड आउट करते की कुठे येत आहे या साईडला. हे पहा इथे आलं. चला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेऊयात. परपेंडिक्युलर इथे ड्रॉ केला. नाव देऊयात आपण इथे एक्स. आता हे पहा, ए बी हा एक ॲल्टिट्यूड झाला, सी बी हा एक ॲल्टिट्यूड झाला आणि एक्स बी हा एक ॲल्टिट्यूड झाला राईट अँगल ट्रायंगलचा. आणि हे सगळे ॲल्टिट्यूड कुठे मीट होत आहेत, तर या वर्टेक्स बीवरच मीट होत आहेत. मग यांचा राईट अँगल ट्रायंगलमध्ये ऑर्थो सेंटर कोणता आहे, तर वर्टेक्स बी हाच ऑर्थो सेंटर आहे या राईट अँगल ट्रायंगल ए बी सीचा. आय होप आता तुमच्या ॲल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगलच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या असणार आहेत. ट्रायंगलचे ॲल्टिट्यूड हे एक्झॅक्टली एका पॉइंट मधून पास होत असतात. दॅट मीन्स दे आर कॉन्कुरंट. द पॉइंट ऑफ कॉन्कुरन्स इज कॉल्ड द, येस व्हेरी गुड, ऑर्थो सेंटर. आणि या ऑर्थो सेंटरला कशाने डिनोट केलं जातं, कॅपिटल लेटर ओ. द ऑर्थो सेंटर ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज द वर्टेक्स ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. आपण पाहिलं ना, राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून मग त्याचे सगळे ॲल्टिट्यूड्स पाहिले आपण. आता इथे पहा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, ए बी हा एक ॲल्टिट्यूड आहे, सी बी हा एक ॲल्टिट्यूड आहे, तर डी बी हा पण एक ॲल्टिट्यूड आहे आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स काय आहे, बी आहे. इथे बी मध्ये, बी या पॉइंटवर, बी या वर्टेक्सवरच हे सगळे ॲल्टिट्यूड्स मीट होत आहेत. म्हणजे बी हा वर्टेक्सच त्यांचा काय आहे, ऑर्थो सेंटर आहे. द ऑर्थो सेंटर ऑफ एन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल इज इन द एक्सटिरियर ऑफ द ट्रायंगल. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलचा ऑर्थो सेंटर हा ट्रायंगलच्या बाहेर असतो. हे पहा, इथे आपल्याला दिसते की नाही, ट्रायंगलच्या बाहेर आहे. ट्रायंगल पी क्यू आर हा काय आहे, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. आणि या ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलचे सगळे ॲल्टिट्यूड्स इथे या पॉइंटला मीट होत आहेत. या पॉइंटला आपण काय म्हणत असतो, ऑर्थो सेंटर म्हणत असतो. आणि हा ऑर्थो सेंटर कुठे आहे, ट्रायंगलच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे, बाहेर आहे, बरोबर. देन द ऑर्थो सेंटर ऑफ एन अक्यूट अँगल ट्रायंगल इज इन द इंटिरियर ऑफ द ट्रायंगल. हे पहा, अक्यूट अँगल ट्रायंगलचा जो ऑर्थो सेंटर आहे तो ट्रायंगलच्या आतमध्ये आहे. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. चला आता आपण समजून घेऊया की मीडियन म्हणजे काय. मीडियन बरोबर मिड पॉइंट हा जो वर्ड आहे ना, तो सुद्धा लक्षात ठेवा, कारण दोन्ही वर्ड्सचा एकमेकांबरोबर संबंध आहे. काय संबंध आहे, चला डेफिनेशन पाहूयात म्हणजे तुम्हाला कळेलच. द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ द अपोजिट साइड इज कॉल्ड अ मीडियन ऑफ द ट्रायंगल. पाहिलं, मिड पॉइंट हा वर्ड आला की नाही. डेफिनेशन थोडीशी कन्फ्युजिंग वाटली का, डोंट वरी, खूप इझी आहे. हे पहा, इथे हा एक ट्रायंगल ए बी सी मी ड्रॉ केलेला आहे. हा कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे तुम्ही लगेचच सांगाल, मला माहित आहे. हा अक्यूट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर. हा अक्यूट अँगल ट्रायंगल का आहे, कारण या ट्रायंगलचे सगळे अँगल्स, अँगल ए, अँगल बी, अँगल सी, हे सगळे अँगल्स 90 डिग्रीपेक्षा छोटे आहेत, म्हणून हा अक्यूट अँगल ट्रायंगल आहे. आता या अक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला मीडियन ड्रॉ करायचा आहे. मग कशा प्रकारे मीडियन आपल्याला ड्रॉ करता येणार आहे, हे पहा. इथे हा वर्टेक्स ए आहे. वर्टेक्स ए च्या समोरची साइड कोणती आहे, तर साइड बी सी, बरोबर. साइड बी सी ही बरोबर अपोजिट साइड आहे वर्टेक्स ए ची. मग आपल्याला मीडियन ड्रॉ करण्यासाठी काय करायचे माहितीये का, तर ही जी साइड आहे साइड बी सी, या साइड बी सी चा मिड पॉइंट आपल्याला शोधायचा आहे. आता मिड पॉइंट कसा फाइंड आउट करायचा हे आपण नंतर पाहणारच आहोत, पण आपण रफली इथे समजून घेत आहोत की मीडियन म्हणजे काय. त्यामुळे कुठेही मिड पॉइंट अंदाज पंचे घ्यायचा नाहीये. इथे तुम्हाला समजावं, कन्सेप्ट समजावी, यासाठी मी इथे जॉमेट्रिक टूल्सचा यूज करत नाहीये. फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगत आहे. जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू प्रॅक्टिस सेट 4.1 मधले, तेव्हा मी रितसर तुम्हाला सांगणारच आहे की कशा प्रकारे आपल्याला कोणत्याही लाईनचा और कोणत्याही सेगमेंटचा मिड पॉइंट शोधायचा आहे. आता हे पहा, ही जी साइड आहे साइड बी सी चा, त्याचा एक अंदाज पंचे आपण मिड पॉइंट घेऊयात इथे. आणि हे पहा, हा मिड पॉइंट घेतल्यानंतर ह्या ज्या दोन्ही सेगमेंट्स आहेत, ही साइड आणि ही साइड, ह्या दोन्हीही इक्वल लेंथच्या असणार आहेत, बरोबर. आता ही जी साइड आहे साइड ए बी, ही कोणाच्या अपोजिटची साइड आहे, कोणत्या वर्टेक्सच्या अपोजिटची साइड आहे, तर वर्टेक्स सी च्या अपोजिटची साइड आहे, बरोबर. आणि
मिड पॉइंट घेतल्यामुळे या दोन्हीही आपल्याला इक्वल लेंथच्या साईड्स मिळालेले आहेत, इक्वल तुकडे झालेले आहेत या लाईन ए बीचे, या साईड ए बीचे. आता ही जी साईड आहे साईड ए सी, ही कोणत्या वर्टेक्सच्या अपोजिटची साईड आहे? तर वर्टेक्स बी च्या अपोजिटची साईड आहे साईड ए सी. इथे आपण मिड पॉइंट घेऊयात. अंदाजपंच आपण घेतलेला आहे, ज्योमेट्रिक टूलचा यूज केलेला नाहीये. तुम्ही असं करायचं नाहीये, कन्सेप्ट कळावी यासाठी मी सांगतेय, पुन्हा पुन्हा मी सांगतेय, नाहीतर तुम्ही सॉल्व्ह करते वेळी अशा प्रकारे अंदाजपंच जर घेतलं तर तुमचा आन्सर चुकणार आहे. कन्सेप्ट कळावी, मीडियन म्हणजे काय त्यासाठी इथे आपण रफली फक्त समजून घेत आहोत. हे पहा, इथे हा आपण मिड पॉइंट घेतला, मिड पॉइंटमुळे इक्वल असे इथे या साईडचे तुकडे झालेले आहेत. आता यांना आपण नाव देऊयात. हे पहा, इथे या मिड पॉइंटला नाव दिले डी, या मिड पॉइंटला नाव दिले ई, या मिड पॉइंटला नाव दिले एफ. आता इथे पहा, ए एफ इज इक्वल टू एफ बी असं आहे, तसेच बी डी इज इक्वल टू डी सी असं आहे. बरोबर, मिड पॉइंटमुळे काय होत आहे, प्रत्येक साईडचे इक्वल तुकडे होत आहेत. आता काय करायचे आपल्याला, डेफिनेशन काय सांगते पहा बरं, पुन्हा एकदा रीड करू. आता तुम्हाला डेफिनेशन कळणार आहे. द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स, हे बघ हा वर्टेक्स आहे. द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ द अपोजिट साइड इज कॉल्ड अ मीडियन ऑफ द ट्रायंगल. हे पहा, हा वर्टेक्स आहे ए, या वर्टेक्स पासून त्याच्या अपोजिटची जी साईड आहे साईड बी सी, त्याच्या मिड पॉइंट वर जी सेगमेंट आपण ड्रॉ करत असतो, हे पहा आपण रुलर घेऊयात, रुलरच्या मदतीने अशा प्रकारे एक सेगमेंट ड्रॉ करूयात. हे पहा, ही सेगमेंट आपण ड्रॉ केली, या सेगमेंटला आपण काय म्हणणार, या सेगमेंटला आपण म्हणणार मीडियन. हे पहा, हा मीडियन जो आहे तो वर्टेक्स मधून निघालेला आहे आणि कुठे आलेला आहे, कुठे जॉईन केलेला आहे आपण त्याला, तर वर्टेक्सच्या अपोजिट साइड वरच्या मिड पॉइंटला आपण या सेगमेंटला जॉईन केलेला आहे, म्हणून याला मीडियन असं म्हणतात. आलं लक्षात? अल्टिट्यूड म्हणजे काय, वर्टेक्स मधून निघालेली सेगमेंट ही त्याच्या अपोजिट साइडला परपेंडिक्युलर असते, त्याला काय म्हणतात, अल्टिट्यूड म्हणतात. तर मीडियन म्हणजे काय, तर वर्टेक्स मधून निघालेली सेगमेंट ही त्याच्या अपोजिट साइडच्या मिड पॉइंटला जॉईन झालेली असते, म्हणून त्याला मीडियन असं म्हणतात. गोंधळ करायचा नाही अल्टिट्यूड आणि मीडियन मध्ये. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मीडियन आणि मिड पॉइंट हे दोन जे वर्ड्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत, आणि अल्टिट्यूड आणि परपेंडिक्युलर हे दोन वर्ड्स लक्षात ठेवायचे. या दोघांच्या जोड्या लक्षात ठेवायचे, अल्टिट्यूड परपेंडिक्युलर आणि मीडियन मिड पॉइंट. चला, आता हा एक मीडियन झाला. नेक्स्ट मीडियन आपण ड्रॉ करूयात. आता इथे पहा, इथे वर्टेक्स सी आहे, त्याच्या अपोजिटची साईड आहे साईड ए बी, या साईड ए बी चा मिड पॉइंट आहे एफ. मग वर्टेक्स सी मधून आपण एक सेगमेंट ड्रॉ करूया, त्यासाठी रुलर घेऊयात आणि ती सेगमेंट कशी ड्रॉ करायची आहे, तर वर्टेक्स सी मधून आपल्याला त्याच्या अपोजिटची साईड जी आहे साईड ए बी च्या मिड पॉइंट पर्यंत ड्रॉ करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे झाला हा मीडियन सी एफ. चला, आता इकडे एक ड्रॉ करूयात. इथे हा वर्टेक्स बी च्या अपोजिटची साईड ए सी आणि त्याचा मिड पॉइंट आहे ई. सो वर्टेक्स बी पासून त्याच्या अपोजिटची साईडचा मिड पॉइंट पर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात. हे पहा, अशा प्रकारे आपण हे सगळे मीडियन्स ड्रॉ करून घेतलेले आहेत. मीडियन ड्रॉ केल्यानंतर हे पहा, इथे हा इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. तीनही मीडियन्स हे एका कॉमन पॉइंट थ्रू पास होत आहेत. बरोबर, इथे इंटरसेक्ट होत आहेत. सो या पॉइंटला काय म्हणतात, तर सेंट्रॉइड असं म्हणतात. जेव्हा अल्टिट्यूड एका पॉइंट मधून इंटरसेक्ट होत होते तेव्हा त्यांना काय म्हणत होते, तर ऑर्थोसेंटर. आता इथे मीडियन इंटरसेक्ट होत आहेत, मग त्यांचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे, त्याला काय म्हणतात, सेंट्रॉइड असं म्हणतात. आणि याला कोणत्या लेटरनी डिनोट करतात, तर कॅपिटल जी या लेटरने डिनोट करतात. तर इथे लक्षात आलं का तुम्हाला, इथे ट्रायंगल ए बी सी मध्ये सेगमेंट ए डी, सेगमेंट बीई, सेगमेंट सी एफ हे काय आहेत, मीडियन्स आहेत ट्रायंगल ए बी सी चे. तर यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला काय म्हणतात, सेंट्रॉइड असं म्हणतात, आणि कॅपिटल लेटर जी ने त्याला डिनोट करत असतात. आता इथे अक्यूट अँगल ट्रायंगलचे मीडियन्स आपण पाहिले. चला, आता ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलचे मीडियन्स पाहूयात. आपल्याला काय करायचं आहे, तर या ट्रायंगलच्या ज्या साईड्स आहेत त्याचा मिड पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता इथे अंदाजेच आपण
या ट्रायंगलच्या साईडचे मिड पॉईंट घेऊयात. हे पहा, इथे मिड पॉईंट एक्स घेतला साईड क्यू आरचा, इथे मिड पॉईंट वाय घेतला साईड पी आरचा, आणि इथे घेऊयात मिड पॉईंट साईड पी क्यूचा झेड. मीडियन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय करायचे असते, तर वर्टेक्सच्या अपोजिट साईडच्या मिड पॉईंट पर्यंत एक सेगमेंट ड्रॉ करायचे असते, बरोबर. सो इथे पहा, वर्टेक्स पी आहे, या वर्टेक्स पी पासून त्याच्या अपोजिटची साईड आहे साईड क्यू आर, आणि त्याचा मिड पॉईंट आहे एक्स. मग वर्टेक्स पी पासून एक्स पर्यंत आपण रुलरच्या मदतीने एक सेगमेंट ड्रॉ करूयात. या सेगमेंटलाच काय म्हणणार, मीडियन असं म्हणणार. काय नाव आहे या मीडियनचं, पी एक्स. चला आता हे पहा, इथे हा वर्टेक्स घेऊयात, वर्टेक्स क्यू. याच्या अपोजिटची साईड कोणती आहे, तर साईड पी आर, आणि त्याचा मिड पॉईंट आहे वाय. मग वर्टेक्स क्यू पासून वाय पर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात. हे पहा, हा काय झाला, सेकंड मीडियन ऑफ दिस ट्रायंगल. आता थर्ड मीडियन कोणता येणार, हे पहा, इथे हा वर्टेक्स आर आहे आणि त्याच्या अपोजिटची साईड आहे साईड पी क्यू, आणि त्याचा मिड पॉईंट आहे झेड. सो आर पासून झेड पर्यंत रुलरच्या मदतीने आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात. हे पहा, अशा प्रकारे. सो हा झाला थर्ड मीडियन ऑफ दिस ट्रायंगल. काय नाव आहे याचे, तर आर झेड. सेगमेंट पी एक्स, सेगमेंट क्यू वाय, सेगमेंट आर झेड आर द मीडियन्स ऑफ दिस ट्रायंगल. आणि हे पहा, इथे हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे. सगळे मीडियन्स, तीनही मीडियन्स या पॉइंटला मीट करतायत, इंटरसेक्ट करतायत, बरोबर. मग हा काय झाला, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. त्यालाच काय म्हणतो आपण, मीडियन्सचा सेंट्रॉइड असं म्हणतो, आणि त्याला लेटर जी ने, कॅपिटल जी ने आपण डिनोट करत असतो. तर लक्षात आलं तुम्हाला, सेगमेंट पी एक्स, सेगमेंट क्यू वाय, सेगमेंट आर झेड आर मीडियन्स ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. आपण अक्यूट अँगल ट्रायंगल पाहिला, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल पाहिला, आता आपण राईट अँगल ट्रायंगल पाहूयात. या राईट अँगल ट्रायंगलच्या प्रत्येक साईडचा मिड पॉईंट आपण घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे घेतला. आता प्रत्येक वर्टेक्स पासून त्याच्या अपोजिटची जी साईड आहे त्याच्या मिड पॉईंटवर आपण सेगमेंट्स ड्रॉ करूयात. त्यांनाच आपण काय म्हणतो, मीडियन असं म्हणत असतो. आता इथे वर्टेक्स आहे एम, या वर्टेक्स एमच्या अपोजिटच्या साईडचा मिड पॉईंट आहे आर. तिथपर्यंत आपण एक लाईन ड्रॉ केली, हा काय झाला, मीडियन झाला. आता नेक्स्ट हे पहा, इथे हा वर्टेक्स एन होता, त्याच्या अपोजिटची साईड एम टी, आणि त्याचा मिड पॉईंट आहे क्यू. सो एन पासून क्यू पर्यंत आपण एक मीडियन ड्रॉ केला. आता इथे आहे वर्टेक्स टी, आणि त्याच्या अपोजिटची साईड आहे एम एन, त्याचा मिड पॉईंट आहे हा पी. सो टी पासून एम एन चा मिड पॉईंट पी तिथपर्यंत एक सेगमेंट ड्रॉ करूया. हे पहा, आता हे जे तीनही मीडियन आपल्याला मिळालेले आहेत या राईट अँगल ट्रायंगल मध्ये, त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे आहे, सगळे मीडियन्स या पॉइंटला येऊन मिळत आहेत. यालाच आपण काय म्हणतो, तर सेंट्रॉइड असं म्हणतो, हो की नाही. आणि त्याला डिनोट करतो कॅपिटल लेटर जी ने. इथे मीडियन्स कोणते कोणते आहेत ट्रायंगल एम एन टी मध्ये, चला राईट करूयात. हे पहा, सेगमेंट एम आर, त्यानंतर सेगमेंट एन क्यू, त्यानंतर सेगमेंट टी पी आर मीडियन्स ऑफ ट्रायंगल एम एन टी. आलं का लक्षात तुम्हाला. द मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट, देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द, पाहिलं ना आपण सगळीकडे, पॉइंट ऑफ कॉन्करन्सला काय म्हणतात, तर सेंट्रॉइड असं म्हणतात, हो की नाही. आणि त्याला कोणत्या लेटरने आपण डिनोट करत असतो, तर कॅपिटल जी या लेटरने डिनोट करत असतो. फॉर ऑल टाइप्स ऑफ ट्रायंगल द लोकेशन ऑफ जी इज इन द इंटिरियर ऑफ द ट्रायंगल. पाहिलं का, इथे हा अक्यूट अँगल ट्रायंगल आहे, तिथला सेंट्रॉइड ट्रायंगलच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे, ट्रायंगलच्या आतमध्ये आहे, बरोबर. तर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल मध्ये सुद्धा सेंट्रॉइड हा ट्रायंगलच्या आतमध्येच आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये सुद्धा सेंट्रॉइड हा ट्रायंगलच्या आतमध्येच आहे. म्हणून इथे आपल्याला सांगितलेलं आहे की फॉर ऑल टाइप्स ऑफ ट्रायंगल्स द लोकेशन ऑफ सेंट्रॉइड और जी इज इन द इंटिरियर ऑफ द ट्रायंगल. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. द सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशिओ 2:1. सेंट्रॉइड जो आहे ना, तो प्रत्येक मीडियनला 2:1 या प्रपोर्शन मध्ये डिवाइड करत असतो. आता इथे पहा, हा जो मीडियन आहे, मीडियन एडी किंवा मीडियन बीई किंवा मीडियन सी एफ, कोणताही मीडियन तुम्ही घ्या, तो स्वतःला कसं डिवाइड करत असतो, तो 2:1. आता इथे हा जो आहे, हा मीडियन ए डी, इथे पहा बरं, हा मोठा आहे आणि त्याचा सेंट्रॉइड हा आहे, आणि त्याच्या खाली हा जो पार्ट आहे तो छोटा आहे.
मग हा जर 2 असेल तर हा खालचा 1 असणार आहे, हा जर 4 असणार आहे तर हा 2 असणार आहे, हा 10 असेल तर हा 5 असेल. आलं लक्षात? प्रत्येक मीडियन, तुम्ही कोणताही मीडियन घ्या, व्हर्टेक्स पासून जेव्हा तो निघत असतो तेव्हा त्याचा सेंट्रॉइड पर्यंतचा जो पार्ट आहे तो 2 असतो, तर सेंट्रॉइड पासून तो जो खाली त्याच्या अपोजिट साइडच्या मिड पॉइंट पर्यंतचा जो पार्ट असतो हा तो 1 असतो. सो हा 2, हा 1, हा जर 4 असेल तर हा 2 असणार आहे, हा जर 10 असेल तर खालचा जो पार्ट आहे तो 5 असणार आहे. सो द सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशिओ 2:1. आय होप आता इथे तुम्हाला अल्टिट्यूड आणि मीडियन या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. चला आता आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. In triangle LMN, dash is an altitude and dash is a median. Write the names of appropriate segments. आता इथे हा ट्रायंगल LMN दिलेला आहे. या ट्रायंगल मध्ये अल्टिट्यूड कोणता आहे आणि मीडियन कोणता आहे हे आपल्याला विचारलेले आहे. हे पहा, इथे हा वर्टेक्स एल आहे. या वर्टेक्स एल मधून 2 सेगमेंट्स त्याच्या अपोजिट साइडवर ड्रॉ केलेले आपल्याला दिसत आहेत. आता अल्टिट्यूड म्हणजे काय आणि मीडियन म्हणजे काय हे तुम्हाला चांगलं कळालेलं आहे. मी आन्सर सांगण्याआधी इथे तुम्ही आन्सर राईट करून मोकळे झालेला असाल मला माहित आहे, पण तरी पण आपण एकदा एक्सप्लेन करूयात. हे पहा, हा वर्टेक्स एल आहे. या वर्टेक्स एल पासून ही जी लाईन आपल्याला दिसत आहे, ही जी सेगमेंट आपल्याला दिसत आहे ती त्याच्या अपोजिट साइडवर कशी आहे तर परपेंडिक्युलर आहे. ओके नाही, 90 डिग्रीचा अँगल इथे फॉर्म झालेला आहे. म्हटल्यावर सेगमेंट एल एक्स काय आहे, या ट्रायंगलचा अल्टिट्यूड आहे. बरोबर. आणि आता हे पहा, ही सेगमेंट ऑब्झर्व करा. एल वाय कशा प्रकारे ड्रॉ केलेला आहे. एल या वर्टेक्स मधून ही स्टार्ट झालेली आहे आणि त्याच्या अपोजिट साइड एम एन वरचा हा जो मिड पॉइंट इथे शो केलेला आहे त्या मिड पॉइंटला कनेक्ट झालेली आहे ही सेगमेंट. म्हटल्यावर याला काय म्हणणार आपण, अल्टिट्यूड म्हणणार की मीडियन म्हणणार. अल्टिट्यूड हा परपेंडिक्युलर असतो आणि मीडियन कसा असतो तर मिड पॉइंटवर जॉईंट झालेला असतो. बरोबर. वर्टेक्स मधून निघतो आणि त्याच्या अपोजिट साइडच्या मिड पॉइंटवर तो जॉईंट होत असतो. म्हटल्यावर इथे सेगमेंट एल वाय आहे मीडियन. सो लेट्स राईट हिअर segment LX is an altitude and segment LY is a median. चला क्वेश्चन नंबर 2 पाहूयात आता. हे पहा, आपल्याला या क्वेश्चनमध्ये ट्रायंगल PQR हा अक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायला सांगितलेला आहे आणि हा ट्रायंगल ड्रॉ करून झाल्यावर आपल्याला या ट्रायंगलमधले ॲल्टिट्यूड्स ड्रॉ करून त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजेच ऑर्थो सेंटर फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. चला तर मग आपण काय करूयात, सर्वप्रथम याचे ॲल्टिट्यूड्स ड्रॉ करून घेऊयात. याआधी ॲल्टिट्यूड्स ड्रॉ करण्यासाठी मी तुम्हाला सेट स्क्वेअर कशा प्रकारे यूज केला जातो हे सांगितले होते. हे पहा, इथे आता हा वर्टेक्स पी आहे. या वर्टेक्स पीची अपोजिट साईड आहे साईड QR. या साईड QR वर आपल्याला वर्टेक्स पी पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी सेट स्क्वेअर कसं काय यूज केला जातो तर हे पहा, सेट स्क्वेअरचं हे जे आहे, ही जी साईड आहे ती वर्टेक्स पीची जी अपोजिट साईड आहे साईड QR त्यावर आपल्याला ठेवायची असते. हे पहा अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे आपल्याला अरेंज करायचं असतं की हा जो वर्टेक्स आहे तो सेट स्क्वेअरच्या या लाईनवर आपल्याला मिळेल. हे पहा अशा प्रकारे. आणि मग इथून आपण एक लाईन म्हणजेच एक परपेंडिक्युलर वर्टेक्स पीच्या अपोजिट साईडवर ड्रॉ करत असतो. त्याचप्रमाणे आता वर्टेक्स क्यू जर घेतला तर वर्टेक्स क्यूची अपोजिट साईड आहे साईड PR. या साईड PR वर जर आपल्याला वर्टेक्स क्यू पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे तर आपण काय करतो, सेट स्क्वेअर अशा प्रकारे साईड PR वर ठेवत असतो. हे पहा, सेट स्क्वेअरची ही साईड PR वर आपण ठेवली आणि मग वर्टेक्स क्यू हा सेट स्क्वेअरच्या या साईडवर आपल्याला आणायचा आहे. हे पहा अशा प्रकारे आपण अरेंज करून सेट स्क्वेअर अरेंज करून मग इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करत असतो. तर आता तुम्हाला चांगलं कळलं असेल की सेट स्क्वेअर कशा प्रकारे यूज करायचा असतो. पण मी रेकमेंड करेल किंवा बऱ्याच स्कूलमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की परपेंडिक्युलर जेव्हा आपल्याला ड्रॉ करायचा असतो तेव्हा राऊंडर यूज करायचा असतो. तर हे पहा, राऊंडरचा कशा प्रकारे यूज केला जातो परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी. चला पाहूयात आपण. आता आपल्याला वर्टेक्स पी पासून एक परपेंडिक्युलर त्याच्या अपोजिट साईडवर टाकायचा आहे. बरोबर, ड्रॉ करायचा आहे. मग काय करायचं आहे, हा जो राऊंडर आहे त्याचे जे हे टोक आहे ते टोक वर्टेक्स पी वर ठेवायचे आहे आणि पेन्सिलची जी साईड आहे
त्याचे अंतर किती घ्यायचं आहे, तर वर्टेक्स पी ची जी अपोजिट साईड आहे, साईड क्यू आर, त्या साईड क्यू आरवर आपल्याला आर्क ड्रॉ करता येईल अशा प्रकारे आपल्याला डिस्टन्स घ्यायचे आहे. आणि मग अंतर घेतल्यानंतर काय करायचे आपल्याला, इकडे एक आर्क ड्रॉ करायचा आहे या साईडवर आणि या साईडला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. असे 2 आर्क ड्रॉ करून झाल्यानंतर यांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला मिळतो, हे पहा, इथे आपल्याला हा एक इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेला आहे आणि इथे हा एक इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेला आहे. मग या इंटरसेक्टिंग पॉईंटवर आपल्याला पुन्हा एकदा हे राऊंडर घ्यायचं आहे, सफिशियंट आपल्याला अंतर घ्यायचं आहे आणि हे पहा, हे जे इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला आर्क्स ड्रॉ केल्यामुळे मिळालेले आहेत, त्यातल्या एका पॉईंटवर आपण राऊंडरचे टोक ठेवायचे आहे आणि इकडे एक आर्क ड्रॉ केला. आता दुसऱ्या पॉईंटवर, दुसरा जे इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला मिळालेला आहे त्यावर आपल्याला राऊंडरचे टोक ठेवायचे आहे. कंपासमधले अंतर किंवा याला राऊंडरही म्हणतात, यामधले अंतर अजिबात चेंज करायचे नाहीये. जेवढे अंतर आपण इथून हा आर्क ड्रॉ करण्यासाठी घेतले होते तेवढेच अंतर आपल्याला या कंपासमध्ये घ्यायचे आहे आणि दुसऱ्या इंटरसेक्टिंग पॉईंटवर आपल्याला कंपासचे टोक ठेवून इकडे एक आर्क ड्रॉ करायचा आहे. झाला आर्क ड्रॉ करून. आता काय करणार नेक्स्ट स्टेपमध्ये, इथे आपल्याला 2 आर्क्समुळे एक इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेला आहे. मग वर्टेक्स पी पासून या इंटरसेक्टिंग पॉईंटपर्यंत आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे झाला परपेंडिक्युलर, इथे तयार झाला. आता इथे तुम्ही नावही देऊ शकता. आता हा परपेंडिक्युलर वर्टेक्स पी पासून आपण ड्रॉ केला. आता वर्टेक्स क्यू पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूयात त्याच्या अपोजिट साईडवर. वर्टेक्स क्यू ची अपोजिट साईड आहे साईड पी आर. चला, कंपासचे टोक आपण इथे ठेवूयात वर्टेक्स क्यू वर आणि एवढे अंतर घेतले आणि आता 2 आर्क्स ड्रॉ करून घेऊयात. इकडे एक आर्क ड्रॉ केला आणि आता इकडे एक आर्क ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे आपण हे 2 आर्क्स ड्रॉ करून घेतलेले आहेत. आता हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला मिळालेला आहे त्याला थोडंसं आपण एन्हान्स करूयात. हे पहा, हे 2 इंटरसेक्टिंग पॉईंट्स आपल्याला मिळालेले आहेत. कंपासचे अंतर कमी जास्त इथे थोडे आपण करू शकतो. हे पहा, आता मी कंपासचे अंतर असे घेतलेले आहे आणि पुन्हा साईडची ही जी साईड आहे साईड पी आर, त्याच्या आउट साईडला मी अशा प्रकारे आर्क ड्रॉ करून घेत आहे. 2 आर्क एकमेकांना छेदणारे आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचे आहेत. हे पहा, झाला. इथे आता एक इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला मिळालेला आहे. सो वर्टेक्स क्यू पासून आता हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला मिळालेला आहे तिथपर्यंत एक अशा प्रकारे सेगमेंट ड्रॉ करून घेऊयात. आता शिल्लक राहिलेला कोणता वर्टेक्स आहे, आर. आता आर या वर्टेक्सवर आपण कंपासचे टोक ठेवूयात आणि त्याच्या अपोजिटची जी साईड आहे त्या अपोजिटच्या साईडवर आपल्याला काय करायचं आहे, आता 2 आर्क्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत. चला, हे पहा, आता आर्क्स ड्रॉ करायचे आहेत म्हणून आपण काय करूयात, आता हे पहा, इकडे इथे एक आर्क ड्रॉ केला, या साईडला एक आर्क ड्रॉ करूयात. 2 आर्क्स झाले ड्रॉ करून. इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला आता इथे मिळालेला आहे हा आणि इथे हा. या दोनही इंटरसेक्टिंग पॉईंटवरून आपल्याला एकमेकांना कट करणारे और इंटरसेक्ट करणारे 2 आर्क्स या साईडच्या बाहेर ड्रॉ करायचे आहेत. सो फर्स्ट आर्क इथे याच्यावरून या इंटरसेक्टिंग पॉईंटवरून आपण ड्रॉ केला. आता इकडे या साईडने आपण एक आर्क ड्रॉ करूयात. तर या दोन्ही आर्क्समुळे इथे आपल्याला एक इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेला आहे. त्या पॉईंटपासून वर्टेक्स आर पर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, ही सेगमेंट ड्रॉ केली. आता हे पहा किती ॲक्युरेट आपल्याला इथे आपला हा ऑर्थो सेंटर मिळालेला आहे. पाहिलं, सेट स्क्वेअरचा यूज करून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हा जो ऑर्थो सेंटर आहे तो फाइंड आउट करू शकता. पण त्याने थोडं
प्लस मायनस तुमचं होऊ शकतं, पण जर तुम्ही कंपासचा यूज करून अशा प्रकारे जर परपेंडिक्युलर ड्रॉ केले तर तुमचा हा जो ऑर्थो सेंटर आहे तो अजिबात इकडे तिकडे होणार नाही, अगदी व्यवस्थित येणार आहे. हे पहा, वर्टेक्स पी पासून त्याच्या अपोजिट साईडवर हा एक परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केला. वर्टेक्स क्यू पासून त्याच्या अपोजिट साईड पी आर वर आपण हा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. तर वर्टेक्स आर पासून त्याची अपोजिट साईड आहे पी क्यू, या अपोजिट साईडवर आपण हा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. या परपेंडिक्युलर्सला काय म्हणतात तर ॲल्टिट्यूड्स असं म्हणतात. आणि ॲल्टिट्यूड्सचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स असतो त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात ऑर्थो सेंटर. आणि ऑर्थो सेंटरला आपण नेहमी कॅपिटल ओ या लेटरने डिनोट करत असतो. सो हा आपला क्वेश्चन नंबर 2 इथे कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला ट्रायंगल एस टी व्ही हा एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करायला सांगितलेला आहे. त्याप्रमाणे आपण इथे हा ट्रायंगल एस टी व्ही ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेतलेला आहे. आता या ट्रायंगलला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल का बरं म्हणायचे हे पहा. या ट्रायंगलमधील हा जो अँगल आहे अँगल टी तो 90 डिग्रीपेक्षाही मोठा आहे, म्हणून याला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आपण म्हणणार. कोणत्याही ट्रायंगलमधील त्यातील एखादा अँगल जर 90 डिग्रीपेक्षाही मोठा असेल तर त्या ट्रायंगलला आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणतो. तर क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण हा ट्रायंगल ड्रॉ करून घेतलेला आहे, ट्रायंगल एस टी व्ही. पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, ड्रॉ इट्स मीडियन्स अँड शो द सेंट्रॉइड. मीडियन्स ड्रॉ करून आपल्याला सेंट्रॉइड शो करायला सांगितलेलं आहे. मीडियन्स ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतं, मीडियन इज कनेक्टेड टू मिड पॉइंट, बरोबर. मग आपल्याला प्रत्येक साईडचा मिड पॉइंट माहीत हवाय. मग मिड पॉइंट आपण अंदाजे कुठेही घेऊ शकतो का तर नाही. आपल्याला मिड पॉइंट शो करण्यासाठी काय करावं लागणार आहे तर साईडचा बायसेक्टर फाइंड आउट करावा लागेल, परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग तो कसा ड्रॉ करतात, क्लास 7 मध्ये असताना आपण साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे. जर तुम्ही विसरला असाल तर हे पहा, आता आपण पुन्हा ड्रॉ करणार आहोत, तुम्हाला लगेचच आठवेल. आता इथे हा जो वर्टेक्स आहे ट्रायंगलचा एस या वर्टेक्सची अपोजिट साईड आहे टी व्ही. या टी व्हीचा मिड पॉइंट आपल्याला माहीत करून घ्यायचा आहे. मग कसं काय आपण मिड पॉइंट फाइंड आउट करणार तर काय करायचंय त्यासाठी हे पहा, कंपास घ्यायचा आहे. कंपासचे एक टोक या साईडचा, ही जी साईड आहे या साईडच्या या पॉइंटवर आपण ठेवायचे आहे, पॉइंट व्ही वर ठेवले. आता निम्म्यापेक्षाही जास्त अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचे आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर म्हणजे ही साईड जेवढ्या लेंथची आहे त्या लेंथच्या निम्म्यापेक्षाही जास्त अंतर आपण कंपासमध्ये घ्यायचं आहे. आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा, त्याचप्रमाणे इकडे खाली एक आर्क ड्रॉ करायचा. त्यानंतर कंपासचे हे टोक पॉइंट टी वर ठेवायचंय. पॉइंट टी वर का ठेवायचंय कारण आपण साइड टी व्हीचा मिड पॉइंट फाइंड आउट करत आहोत म्हणून. सो व्ही वर ठेवला, 2 आर्क्स ड्रॉ करून घेतले. आता कंपासचे टोक आपण पॉइंट टी वर ठेवूयात आणि इकडे एक आर्क ड्रॉ करूयात, त्याला इंटरसेक्ट करणारा आर्क फर्स्ट आर्कला, आणि इकडे एक ड्रॉ करून घेऊयात. आता हा आर्क पहा बरं, फर्स्ट आर्क जो आपण ड्रॉ केला तो थोडासा छोटा झालाय. पुन्हा काय करायचंय, कंपास मधलं अंतर अजिबात डिस्टर्ब करायचं नाही, आहे तेवढंच ठेवायचंय. आणि हे पहा, इथे आपण आर्क थोडा एक्सटेंड केला, त्यामुळे आपल्याला हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे आणि हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळाला आहे. रुलरच्या मदतीने हे दोन्ही इंटरसेक्टिंग पॉइंट्स आपण जॉईन करून घेऊयात. हे पहा, आता मी इथे अशी तुटक लाईन ड्रॉ करत आहे कारण हा काही मीडियन नाहीये. हा काय आहे, हा बायसेक्टर आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. या परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे आपल्याला काय मिळणार आहे तर ही जी साईड आहे साईड टी व्ही, या साईडचे इक्वल 2 पार्ट्स मिळणार आहेत. हे पहा, हा आणि हा हे दोन्ही पार्ट्स हे इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत या परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे. आणि हा जो इथला आपला इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे तो काय आहे तर मिड पॉइंट आहे साइड टी व्हीचा. याला आपण नाव देऊयात एम. आणि हा जो वर्टेक्स आहे एस, या वर्टेक्स पासून हा जो त्याची अपोजिट साइड आहे टी व्ही, त्याचा जो मिड पॉइंट आपण फाइंड आउट केलेला आहे एम, तिथपर्यंत एक सेगमेंट ड्रॉ करूयात. आणि या सेगमेंटलाच आपण काय म्हणणार आहोत, येस, मीडियन ऑफ दिस ट्रायंगल. सो
segment SM is the median of triangle STV. आता हा फर्स्ट मीडियन आपण फाइंड आउट केला, त्याचप्रमाणे सेकंड आणि थर्ड मीडियन सुद्धा आपण फाइंड आउट करूया. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आता हे पहा, आता या वर्टेक्स पासून आपल्याला एक मीडियन ड्रॉ करायचा आहे. मग या वर्टेक्सची अपोजिट साइड काय आहे, तर साइड SV. या साइड SV चा मिड पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी काय करणार आपण, ही जी साइड आहे साइड SV, त्याचा मिड पॉइंट फाइंड आउट करूयात. मिड पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी इथे कंपासचे टोक ठेवणार पॉइंट V वर आणि निम्म्यापेक्षाही जास्त अंतर आपण कंपासमध्ये घेणार आणि या साइडला एक आर्क ड्रॉ करणार. त्याचप्रमाणे ही जी साइड आहे त्याच्या या साइडला एक आर्क ड्रॉ करणार. आता कंपासचे टोक ठेवणार पॉइंट S वर आणि फर्स्ट आर्कला इंटरसेक्ट करणारा सेकंड आर्क आपण ड्रॉ करायचा आहे. तर इकडे एक इंटरसेक्टिंग आर्क आपण ड्रॉ करून घेतला. हे पहा, आता इथे आणि इथे हे दोन आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट्स मिळालेले आहेत. त्या दोन्ही इंटरसेक्टिंग पॉइंट्सला रुलरच्या मदतीने आपण जॉईन करून घेऊयात. केलं जॉईन केल्यामुळे हे पहा, इथे आपल्याला हा जो पॉइंट मिळालेला आहे तो कोणता पॉइंट मिळालेला आहे, मिड पॉइंट ऑफ साइड SV. या बायसेक्टरमुळे साइड SV चे दोन इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत. हे पहा, हा एक आणि हा एक. या मिड पॉइंटला आपण नाव देऊयात N. सो SN इज इक्वल टू सेगमेंट SN इज इक्वल टू सेगमेंट NV आहे आणि N हा काय आहे, मिड पॉइंट आहे. सो वर्टेक्स T पासून आपण या मिड पॉइंट N पर्यंत एक मीडियन ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, हा काय झाला, मीडियन झाला या ट्रायंगल STV चा. सेकंड मीडियन झाला. आता थर्ड मीडियन कुठून ड्रॉ करणार, तर वर्टेक्स V पासून. मग वर्टेक्स V ची अपोजिट साइड कोणती आहे, तर ST. या अपोजिट साइडचा आपल्याला मिड पॉइंट फाइंड आउट करावा लागेल. सेम प्रोसेस करायची आहे. मिड पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी कंपास घ्यायचे आहे. कंपासचे एक टोक या साइडच्या एका पॉइंटवर ठेवायचे, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे. इकडे एक आर्क ड्रॉ करायचा, त्याचप्रमाणे इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. आता कंपासचे टोक पॉइंट S वर ठेवूयात आणि इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. त्याचप्रमाणे या साईडला एक आर्क ड्रॉ करूयात. हे पहा, आता आपल्याला इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे आणि इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे दोन्ही आर्क्सचा. चला बायसेक्टर ड्रॉ करून घेऊयात. बायसेक्टर अशा प्रमाणे मी तुटक लाईन्स ड्रॉ करते, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही की बायसेक्टर कोणते आहेत आणि मीडियन्स कोणते आहेत. बायसेक्टरचा काही यूज नाही आहे इथे, पण बायसेक्टर आपण का ड्रॉ करत आहोत, तर मिड पॉइंट आपल्याला मिळावा त्यासाठी. तर हे पहा, इथे हा आपल्याला मिड पॉइंट मिळाला साइड ST चा, त्याला आपण नाव देऊयात Q. आता वर्टेक्स V पासून त्याची अपोजिटची साइड जी आहे ST, त्याचा मिड पॉइंट आहे Q. तिथपर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, आता हे तीनही मीडियन्स आपले ड्रॉ करून झालेले आहेत. आता तुम्हाला हे मीडियन्स व्यवस्थित दिसावेत यासाठी मी काय करते, ते पेनने पुन्हा एकदा ड्रॉ करून घेते, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. तसंही गोंधळ होण्याचं काही कारणच नाही, कारण आपण तुटक लाईन्स ज्या मारलेल्या आहेत तिथे ड्रॉ केलेल्या आहेत ते बायसेक्टर्स आहेत. पण मी पुन्हा एकदा जरा डार्क करते, त्यामुळे तुम्हाला मीडियन्स आणि बायसेक्टर्स यांना डिफरन्शिएट करता येईल. हे पहा, इथे हे मीडियन्स आपण ड्रॉ करून घेतलेले आहेत आणि मीडियन्स ड्रॉ केल्यामुळे इथे एक काय झालेलं आहे, पॉइंट ऑफ कॉन्करन्स आपल्याला मिळालेला आहे. आणि या पॉइंट ऑफ कॉन्करन्सलाच आपण काय म्हणतो, सेंट्रॉइड असं म्हणतो. आणि सेंट्रॉइडला कॅपिटल लेटर G ने डिनोट करत असतो. सो इथे क्वेश्चन नंबर 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण
ट्रायंगल STV हा एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करून त्याचे मीडियन्स शो केलेले आहेत आणि त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे म्हणजे सेंट्रॉइड आहे तो सुद्धा दाखवलेला आहे. Question number 4. Draw an obtuse angle triangle LMN. Draw its altitudes and denote the orthocenter by O. आता इथे आपल्याला एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल एलिमेंट ड्रॉ करायला सांगितलेला आहे. मग त्याचे अल्टिट्यूड्स ड्रॉ करून ऑर्थो सेंटर फाइंड आउट करून त्या ऑर्थो सेंटरला O असे नाव द्यायला सांगितलेले आहे. चला तर मग आपण एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊयात. त्यासाठी इथे ही बेस लाईन मी ड्रॉ केलेली आहे. आता प्रोट्रॅक्टरच्या मदतीने एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करूयात. प्रोट्रॅक्टर नाही यूज केला तरीही चालणार आहे, पण चला आपण यूज करूयात आणि 90 डिग्रीपेक्षा मोठा एक अँगल ड्रॉ करूयात. इथे तुम्हाला माहित आहे ना ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे काय, एक असा ट्रायंगल की ज्याचा एक अँगल हा 90 डिग्रीपेक्षाही मोठा असतो. आता इथे हे 90 डिग्री आहे ना, मग तुम्ही 95 घेऊ शकता तरी तो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल होईल. 100, 110, 115, 120 तुम्ही 90 डिग्रीपेक्षा कितीही मोठा अँगल तुम्ही इथे हा ड्रॉ करू शकता. सो इथे आपण 115 हा एक पॉइंट घेऊयात आणि लाईन ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, आता इथे ही जी लाईन आहे ती मी आता जॉईन करत आहे. झाला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. आता मी इथे पेन यूज करत आहे कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये विजिबल व्हावं त्यासाठी. जेव्हा कधी तुम्ही ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करत असता तेव्हा तुम्हाला पेन अजिबात यूज करायचा नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त पेन्सिलच यूज करायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला विजिबल व्हावं यासाठी मी पेन किंवा स्केच पेनचा यूज करत असते. आता इथे ट्रायंगलला नाव काय द्यायला सांगितलेलं आहे, ट्रायंगल LMN नाव देऊन घेऊयात. आता आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे तर अल्टिट्यूड्स ड्रॉ करायचे आहेत. अल्टिट्यूड्स कसे ड्रॉ करतो आपण तर सेट स्क्वेअर्सच्या मदतीने सुद्धा अल्टिट्यूड्स ड्रॉ करतो. हे पहा, आता हा वर्टेक्स L आहे. या वर्टेक्स L ची अपोजिट साइड आहे साइड MN. या अपोजिट साइडवर आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा असतो. हे पहा, आता इथे या साइड MN वर मी सेट स्क्वेअर अरेंज केला, पण साइड MN वर वर्टेक्स L पासून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करता येत नाहीये. परपेंडिक्युलर जर वर्टेक्स L पासून आपल्याला ड्रॉ करायचा आहे तर तो असा इकडे कुठेतरी येणार, बरोबर. मग काय करावं लागेल आपल्याला, ही जी साइड MN आहे ती थोडीशी एक्सटेंड करावी लागेल, तरच आपल्याला या साइड MN वर परपेंडिक्युलर ड्रॉ करता येणार आहे या अँगल L पासून, या वर्टेक्स L पासून. चला तर मग आपण एक्सटेंड करून घेऊयात साइड MN. हे पहा, आता एक्सटेंड करणारी जी साइड आहे ती मी डॉटेड लाईनने तुम्हाला शो करणार आहे कारण मग गोंधळ होणार नाही की अल्टिट्यूड्स कोणत्या आहेत आणि साइड्स कोणत्या आहेत. ॲरो देऊया तिथे. आता या सेट स्क्वेअरच्या मदतीने आपण अशा प्रकारे इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं, सेट स्क्वेअर पेक्षा आपण कंपासचा जर यूज केला तर आपले जे आन्सर आहे किंवा जे आपला ऑर्थो सेंटर आहे तो एक्झॅक्ट येत असतो, आपलं काहीही चुकत नाही. चला तर मग आपण सेट स्क्वेअरच्या मदतीने आपण पाहिलंच की कशा प्रकारे परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. कंपासच्या मदतीने सुद्धा पाहूयात की कशा प्रकारे ड्रॉ करता येणार आहे आपल्याला. मग काय करायचं आपल्याला, या वर्टेक्स L मधून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे की नाही, मग या वर्टेक्स L वर कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि वर्टेक्स L ची अपोजिटची साइड आहे साइड MN. या साइड MN वर आपल्याला 2 आर्क्स ड्रॉ करायचे आहेत. मग कंपासमध्ये डिस्टन्स किती घेणार तर आपल्याला आर्क्स कुठेही ड्रॉ करता येतील या साइड MN वर, अशा प्रकारे आपल्याला डिस्टन्स घ्यायचे. आता हे एवढं डिस्टन्स सफिशियंट आहे का, नाही. हे पहा, आपण आर्क्स ड्रॉ करू नाही शकत आहोत या साइड MN वर. मग थोडेसे डिस्टन्स आपण वाढवूयात. हे पहा, आता आपण ड्रॉ करू शकतो का, येस ड्रॉ करू शकतो. चला आपण ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, इथे एक आर्क ड्रॉ केला आणि सेकंड आर्क इथे आपण ड्रॉ करतो. हे पहा, दोन्ही आर्क्स इथे आपले ड्रॉ करून झालेले आहेत. आता जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, हे पहा, इथे हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे आणि या ठिकाणी इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. आता इथे असं पाहायचं नाहीये की इथे पॉइंट M वरच आपला हा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. फक्त हे 2 आर्क्स आता कॉन्सन्ट्रेट करायचे आहेत आणि या दोघांचे जे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहेत त्या इंटरसेक्टिंग पॉइंट्स वरून आपल्याला पुन्हा एकमेकांना इंटरसेक्ट करणारे 2 आर्क्स ड्रॉ करायचे आहेत. हे पहा, आता तुम्ही कंपासचे अंतर कमी जास्त करू शकता, पण एकदा ते अंतर सेट केले
की मग मात्र ते अंतर आपल्याला डिस्टर्ब करायचं नाहीये. हे पहा, इथे या इंटरसेक्टिंग पॉइंट वरून आपण या ठिकाणी खाली एक आर्क ड्रॉ करत आहोत आणि आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे या इंटरसेक्टिंग पॉइंट वरून एक आर्क ड्रॉ करत आहोत. झाले 2 आर्क्स ड्रॉ करून. आय होप तुम्हाला विजिबल होत असेल व्हिडिओमध्ये. हे पहा, इथे हा इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. मग आता वर्टेक्स एल पासून आपल्याला एक अशी सेगमेंट ड्रॉ करायची आहे की जी या इंटरसेक्टिंग पॉइंट मधून पास होईल. चला रुलर घेऊयात आणि सेगमेंट ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे इथे हा परपेंडिक्युलर आपल्याला मिळालेला आहे. सो हा काय झाला, या ट्रायंगलचा फर्स्ट अल्टिट्यूड. आता सेकंड अल्टिट्यूड कुठे येणार? हे पहा, हा जो वर्टेक्स एम आहे या वर्टेक्स एम ला कॉन्सन्ट्रेट करा. आता या वर्टेक्स एम पासून आपल्याला त्याच्या अपोजिट साइड एल एन यावर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. मग त्यासाठी काय करणार, तर सेम तुम्ही सेट स्क्वेअरचा सुद्धा यूज करू शकता. सेट स्क्वेअर आपल्याला वर्टेक्स एम ची जी अपोजिट साइड आहे एल एम त्यावर ठेवायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे. आणि त्याची ही जी साइड आहे त्या साइडवर आपल्याला वर्टेक्स एम हवा आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण अरेंज करत जाणार आहोत. आणि हे पहा, आला का वर्टेक्स एम. आता इथे आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण या राउंडरने परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत. हे पहा, परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी राउंडरचे टोक आपण ठेवले वर्टेक्स एम वर. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 2 आर्क्स या अपोजिट साइडवर ड्रॉ करून घ्यायचे आहेत. आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे इथे आणि हा, या दोन्ही पॉइंट्स वरून आपल्याला या साइडच्या बाहेरच्या साइडला 2 आर्क्स अशा प्रकारे ड्रॉ करायचे आहेत की ते एकमेकांना इंटरसेक्ट करतील. मग त्यासाठी या इंटरसेक्टिंग पॉइंटवर आपल्याला कंपासचे टोक ठेवायचे आहे. आणि आता डिस्टन्स मात्र हलवायचं नाहीये. या आधी तुम्ही आर्क्स ड्रॉ करायच्या आधी कमी जास्त अंतर करू शकता, पण एकदा तुम्ही आर्क ड्रॉ करायला घेतला की अंतर डिस्टर्ब करायचे नाहीये. हे पहा, इकडे एक आर्क ड्रॉ केला आणि आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे या इंटरसेक्टिंग पॉइंटवर आपण कंपासचे टोक ठेवूयात आणि इकडे एक आर्क ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, इथे आपल्याला हा इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे या दोन्हीही आर्क्सचा. काय करणार मग आपण, इथे पॉइंट एम और वर्टेक्स एम पासून आपल्याला या इंटरसेक्टिंग पॉइंट पर्यंत एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. हे पहा, झाला. अशा प्रकारे आपण इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतलेला आहे. आता वर्टेक्स एल पासून त्याच्या अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर झाला, वर्टेक्स एम पासून त्याच्या अपोजिट साइडवर एक परपेंडिक्युलर झाला. आता वर्टेक्स एन पहा, या वर्टेक्स एन ची अपोजिट साइड आहे साइड एल एम. या साइड एल एम वर आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. कशा प्रकारे ड्रॉ करणार, हे पहा, सेट स्क्वेअर जर आपण घेतला तर आपल्याला काय करायचं आहे, सेट स्क्वेअरच्या या साइडला वर्टेक्स एन आला पाहिजे असं करायचंय की नाही. मग कसं काय आपण अरेंज करणार, तर या सेट स्क्वेअरला असं उलट करूयात, म्हणजे असं येणार आहे. आणि साइड एल एम वर सेट स्क्वेअर ठेवूयात. हे पहा, इकडे या साइडला आपल्याला वर्टेक्स एन हवा आहे. मग काय करणार आपण साइड वरून, ही जी साइड आहे अपोजिट साइड वर्टेक्स एन ची, त्यावरून आपलं सेट स्क्वेअर थोडंसं मूव्ह करत नेणार जोपर्यंत आपल्याला हा वर्टेक्स एन या साइडवर येत नाही तोपर्यंत. सो हे पहा, मी मूव्ह करत नेतीये. येस, इथे आपल्याला हा वर्टेक्स एन आलेला आहे. पण तुम्ही पाहताय का, इथे ही जी अपोजिट साइड आहे साइड एल एम ही जरा शॉर्ट आहे, बरोबर. मग या साइड एल एम ला आपल्याला थोडंसं एक्सटेंड करावं लागेल. चला एक्सटेंड करून घेऊयात. झाला, एक्सटेंड झाला. आता तुम्ही सेट स्क्वेअरच्या मदतीने सुद्धा परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकता किंवा अशा प्रकारे राउंडरने सुद्धा ड्रॉ करू शकता. काय करायचंय, वर्टेक्स एन पासून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचंय ना, मग वर्टेक्स एन वर कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि त्याची जी अपोजिट साइड आहे साइड एल एम त्यावर 2 आर्क्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत. आता हे पहा, इथून आपण अशा प्रकारे आर्क ड्रॉ केला तर हा इकडचा एक आर्क होतोय, पण इकडे आपण आर्क ड्रॉ करायला गेलो तर आपल्याला ही जी लाईन आहे ती कमी पडतीये, हो ना. मग काय करूयात, आपण थोडंसं अजून एक्सटेंड करूयात. हे पहा, ही जी सेगमेंट आहे, ही जी साइड आहे ती थोडी अजून एक्सटेंड करून घेऊयात. अशा प्रकारे आपण एक्सटेंड केली. आता पुन्हा कंपासचे टोक आपण पॉइंट एन वर ठेवूयात आणि 2 आर्क्स ड्रॉ करून घेऊयात. आता आपल्याला 2 आर्क्स फार इझिली ड्रॉ करता येणार आहेत. आता हे पहा,
एक आर्क येईल इकडे आणि दुसरा आर्क येईल इकडे. आता हे जे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आपल्याला मिळालेले आहेत, हा एक आणि हा एक, लक्षात घ्या. हे पहा, हे दोन आर्क्स आपण ड्रॉ केलेले आहेत. हा एक आर्क आणि हा एक आर्क. या दोन्ही आर्क्सचे हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट आहे आणि हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. या इंटरसेक्टिंग पॉइंट्सवरून आपल्याला या साईडच्या बाहेरच्या दिशेला काय करायचंय, दोन आर्क्स एकमेकांना इंटरसेक्ट करतील असे ड्रॉ करून घ्यायचे आहेत. चला ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, इथे मी अशा प्रकारे कंपास ठेवले. हे पहा, इथे हा एक आपण आर्क ड्रॉ केला. आता या पॉइंटवरून, या इंटरसेक्टिंग पॉइंटवरून आपण सेकंड आर्क इकडे ड्रॉ करूयात. हे पहा, इथे एक आर्क ड्रॉ झाला. आता हा आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. वर्टेक्स एन पासून या इंटरसेक्टिंग पॉइंट पर्यंत आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. चला परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, झाला परपेंडिक्युलर इथे तयार. आता तुम्ही म्हणाल की हे जे आपले परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलेले आहेत किंवा अल्टिट्यूड्स ड्रॉ केलेले आहेत, त्यातील फक्त दोनच अल्टिट्यूड्स एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे. इथे त्यांचा आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पण हा जो थर्ड अल्टिट्यूड आहे तो काही इकडे इंटरसेक्ट करत नाहीये. मग त्याला आपण काय करूयात, इकडे या साईडने थोडंसं एक्सटेंड करूयात. हे पहा, इथून आपण एक्सटेंड करूयात. हे पहा, मिळाला आपला हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आणि यालाच काय म्हणतात तर ऑर्थो सेंटर असं म्हणतात. क्वेश्चन मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल LMN ड्रॉ केलेला आहे. त्याचे सगळे अल्टिट्यूड्स ड्रॉ केलेले आहेत आणि त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे म्हणजेच ऑर्थो सेंटर आहे तो सुद्धा इथे शो केलेला आहे. त्याला डिनोट करायला सांगितलेले आहे आपल्याला कॅपिटल लेटर O ने. सो इथे आपण राईट करूयात कॅपिटल लेटर O. O मीन्स ऑर्थो सेंटर. मुलांनो, हे पहा, आता इथे तुम्ही प्रत्येक जो परपेंडिक्युलर आपण प्रत्येक वर्टेक्सच्या अपोजिट साईडवर ड्रॉ केलेला आहे त्याला अशा प्रकारे नाव सुद्धा देऊ शकता. आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करायला घेऊयात. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल XYZ. एक राईट अँगल ट्रायंगल XYZ ड्रॉ करायला सांगितलेला आहे. ड्रॉ इट्स मिडियन्स आणि त्याचे मिडियन्स ड्रॉ करायला सांगितलेत. लक्षात घ्या, अल्टिट्यूड आणि मिडियन्स मध्ये फरक आहे. इथे राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायला सांगितलेला आहे आणि त्या राईट अँगल ट्रायंगलचे मिडियन्स ड्रॉ करून आपल्याला त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स G या लेटरने डिनोट करायला सांगितलेला आहे. आपल्याला माहित आहे मिडियनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात सेंट्रॉइड आणि त्याला नेहमी कॅपिटल लेटर G ने डिनोट करत असतात. चला तर मग आता आधी आपण राईट अँगल ट्रायंगल XYZ ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, आता ट्रायंगलची बेस लाईन मी इथे ड्रॉ केली. प्रोट्रॅक्टर घेऊयात आणि राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करूयात. हे पहा, इथे हा एक पॉइंट आहे या सेगमेंटचा आणि हा एक पॉइंट आहे. या पॉइंटवर प्रोट्रॅक्टरचे सेंटर ठेवूयात. हे पहा, बरोबर सेंटर इथे आलेला आहे आणि ही जी लाईन आहे ती या आपल्या सेगमेंटवर आलेली आहे. सो आता पुढे आपल्याला काय पाहायचं आहे, 90 डिग्री. इथे आहे 90 डिग्री, हो ना. सो इथे हा एक पॉइंट घेऊयात आणि जॉईंट करून टाकूयात. हे दोन पॉइंट्स जॉईंट करूयात. लक्षात घ्या, हा इथे मी बरोबर राईट अँगल ट्रायंगलच ड्रॉ केलेला आहे. कॅमेऱ्याच्या पोझिशननुसार हा तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल थोडासा वेगळा वाटू शकतो. तुम्हाला वाटू शकतं की हा राईट अँगल ट्रायंगल नाही आहे, पण हे पहा, इथे 0 डिग्रीचा आहे प्रोट्रॅक्टरवर आणि इथे हा जो राईट अँगल आपला हा जो परपेंडिक्युलर आहे तो बरोबर 90 डिग्रीवर आहे. सो हा राईट अँगल ट्रायंगल XYZ आपण ड्रॉ केलेला आहे. त्याला नाव देऊन घेऊयात XYZ. आपल्याला काय ड्रॉ करायला सांगितलेलं आहे, मिडियन्स ड्रॉ करायला सांगितलेत, बरोबर. आणि मिडियन्स आपण कसे ड्रॉ करत असतो माहिती आहे ना तुम्हाला. परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करतो, परपेंडिक्युलर जेव्हा म्हणजेच अल्टिट्यूड कसा ड्रॉ करतो. आता इथे या पॉइंट X वरून जर आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे तर त्यासाठी आपण काय करतो, कंपासमध्ये व्यवस्थित डिस्टन्स घेतो. त्याची जी अपोजिट साईड आहे त्यावर 2 आर्क्स ड्रॉ करून घेतो. 2 आर्क्स ड्रॉ करून झाल्यानंतर त्यांचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्या इंटरसेक्टिंग पॉइंटवरून या साईडच्या अपोजिट म्हणजे या बाहेरच्या साईडला आपण 2 इंटरसेक्टिंग आर्क्स ड्रॉ करतो आणि परपेंडिक्युलर ड्रॉ करत असतो, बरोबर.
पण आता इथे आपल्याला काय ड्रॉ करायचं सांगितलेलं आहे, मीडियन्स ड्रॉ करायला सांगितलेत आणि मीडियन्स इज कनेक्टेड टू मिड पॉइंट, हो की नाही. मग आपल्याला हा जो इथे वर्टेक्स एक्स आहे, या वर्टेक्सची जी अपोजिट साइड आहे, साइड वाय झेड, त्याचा मिड पॉइंट शोधायचा आहे. मग मिड पॉइंट कशा प्रकारे शोधत असतात, तर असं आपल्याला कंपास लागणार आहे. कंपासमध्ये आता एक्स या वर्टेक्सची अपोजिट साइड वाय झेड आहे की नाही, मग वाय झेड या झेड या पॉइंटवर मी कंपासचे टोक ठेवले, निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी या कंपासमध्ये घेतले आणि आता इकडे एक आर्क ड्रॉ केला. या साइडच्या, ही जी साइड आहे साइड वाय झेड, या साइडला एक आर्क ड्रॉ केला आणि आता या साइडला एक आर्क ड्रॉ करूयात. कंपास मधले अंतर हे डिस्टर्ब करायचे नाहीये. आता सेम डिस्टन्स ठेवून आपल्याला कंपासचे टोक इथे ठेवायचे आहे पॉइंट वाय वर आणि फर्स्ट जो आपण आर्क ड्रॉ केला होता त्याला इंटरसेक्ट करणारा सेकंड आर्क इकडे ड्रॉ करायचा. आता इथे पाहताय इंटरसेक्ट व्यवस्थित होत नाहीये, मग आपण काय करूयात, हा जो आर्क आहे तो थोडासा एक्सटेंड करूयात. हे पहा झाला इंटरसेक्ट. आता पुन्हा इथे कंपासचे टोक ठेवूयात आणि खालच्या दिशेला इकडे एक आर्क ड्रॉ करून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे हे दोन आर्क्स आपण ड्रॉ केलेले आहेत. या आर्क्समुळे आपल्याला इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे आणि इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. आय होप तुम्हाला हे आर्क्स मी जे ड्रॉ केलेले आहेत ते विजिबल होत असतील. थोडेसे मी डार्क करते, तुम्ही अशा प्रकारे डार्क करायचे नाही आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये हे आर्क्स व्यवस्थित दिसावेत त्यासाठी मी हे डार्क करत आहे. आता हे जे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आपल्याला मिळालेले आहेत त्या इंटरसेक्टिंग पॉइंट्स मधून आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात. आता ही जी सेगमेंट आहे त्याचा मीडियनशी काही संबंध आहे का, तर अजिबात नाही. ही सेगमेंट, हा जो बायसेक्टर आहे तो आपण का ड्रॉ करत आहोत, तर आपल्याला साइड वाय झेडचा मिड पॉइंट हवा आहे म्हणून. मग आपण काय करूयात, एक अशी डॉटेड लाईन ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे आपल्याला मीडियन्स आणि हा जो बायसेक्टर आहे त्याला डिफरेन्शिएट करता येईल. हे पहा आता हा आपण बायसेक्टर ड्रॉ केला साइड वाय झेडचा, त्यामुळे इथे आपल्याला हा मिड पॉइंट मिळालेला आहे. या मिड पॉइंटला नाव देऊयात आपण ए. आता हा जो वर्टेक्स एक्स आहे त्या वर्टेक्स एक्स पासून त्याची अपोजिट साइड वाय झेडचा मिड पॉइंट जो आहे ए, त्या मिड पॉइंट पर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात आणि या सेगमेंटलाच काय म्हणणार, तर मीडियन असं म्हणणार, हो की नाही. हे पहा हा झाला आपला फर्स्ट मीडियन ऑफ दिस ट्रायंगल एक्स वाय झेड आणि या मीडियनचं नाव काय आहे, तर सेगमेंट एक्स ए. चला आता हा जो वर्टेक्स आहे वाय, या वर्टेक्स वाय मधून आपण एक मीडियन ड्रॉ करून घेऊया. त्यासाठी आपल्याला वर्टेक्स वाय ची अपोजिट साइड आहे एक्स झेड, त्या एक्स झेडचा आपल्याला काय शोधावा लागणार आहे, मिड पॉइंट शोधावा लागणार आहे. चला शोधूयात. काय करणार त्यासाठी, हे पहा इथे ही जी साइड आहे साइड एक्स झेड, या साइडच्या पॉइंट झेड वर मी कंपासचे टोक ठेवले, निम्म्यापेक्षा जास्त अंतर इथे आपण घेतलेले आहे. आता साइडच्या या साइडला एक आर्क ड्रॉ करूयात, त्याचप्रमाणे इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. कंपास मधले अंतर डिस्टर्ब न करता कंपासचे टोक आपल्याला वर्टेक्स एक्स वर और पॉइंट एक्स वर ठेवायचे आहे आणि इकडून एक आर्क ड्रॉ करायचा आहे. त्याच प्रकारे या साइडला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. हे पहा हे दोन आर्क्स आपण ड्रॉ करून घेतले. आता इथे हा आपला एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे आणि इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. चला या दोन्ही इंटरसेक्टिंग पॉइंट्सला जॉईंट करूयात आणि साइड एक्स झेडचा बायसेक्टर ड्रॉ करून घेऊयात. हा जो बायसेक्टर आहे तो आपण अशा डॉटेड लाईननी ड्रॉ करत आहोत. हे पहा हा बायसेक्टर आपण ड्रॉ करून घेतला. बायसेक्टरमुळे आपल्याला इथे या पॉइंटला साइड एक्स झेडचा मिड पॉइंट मिळालेला आहे. मिड पॉइंट म्हणजे काय, तर ही साइड आणि ही साइड या दोन्हीही इक्वल लेंथच्या आहेत. त्याचप्रमाणे आधी मी तुम्हाला सांगायचं विसरले की हा जो बायसेक्टर आपण ड्रॉ केलेला आहे त्यामुळे आपल्याला
ए हा मिड पॉइंट मिळालेला आहे. या मिड पॉइंटमुळे ही साईड आणि ही साईड दोन्ही इक्वल आपल्याला लेंथच्या मिळालेल्या आहेत. आता हा जो आपण बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे साईड XZ वर, त्यामुळे हा जो मिड पॉइंट मिळालेला आहे त्या मिड पॉइंटला नाव देऊयात पॉइंट बी. आणि वर्टेक्स Y पासून त्याच्या अपोजिट साइड XZ चा जो मिड पॉइंट आहे बी, त्या मिड पॉइंट पर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात, सेगमेंट YB, आणि त्यालाच आपण म्हणणार मीडियन ऑफ दिस ट्रायंगल XYZ. आता हा जो वर्टेक्स आहे Z, या वर्टेक्स Z ची अपोजिट साइड आहे XY, साइड XY चा आपल्याला मिड पॉइंट फाइंड आउट करावा लागणार आहे, कारण आपल्याला मीडियन ड्रॉ करायचा आहे. मग मीडियन ड्रॉ करण्यासाठी और इथे मिड पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या साईडचा बायसेक्टर ड्रॉ करावा लागेल. निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी या कंपासमध्ये घेतलेले आहे, हे पहा. आणि इकडे एक आर्क ड्रॉ केला, त्याचप्रमाणे मी इकडे एक आर्क ड्रॉ करत आहे. कंपासचे टोक पॉइंट X वर मी ठेवले आणि इकडे इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क मी ड्रॉ केला, पण हे पहा इंटरसेक्ट होत नाहीये. मग आपण काय करूयात, हा आर्क जरा एक्सटेंड करूयात. झाला इंटरसेक्ट. आता पॉइंट X वरून हा जो आपण आर्क ड्रॉ केलेला होता त्याला इंटरसेक्ट करणारा सेकंड आर्क इथे ड्रॉ करूयात. आता इथे थोडीशी खिचडी झालेली आहे, तुम्हाला हे आर्क्स दिसावेत यासाठी मी थोडं पेननी इथे ड्रॉ करते आर्क्स. हे पहा, हे दोन आर्क्स आपल्याला मिळालेले आहेत जे एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. हा आहे इंटरसेक्टिंग पॉइंट आणि इथला हा आहे इंटरसेक्टिंग पॉइंट. चला आता आपण काय करूयात, बायसेक्टर ड्रॉ करून घेऊयात. डॉटेड लाईननी आपण हा बायसेक्टर ड्रॉ करत आहोत. हे पहा, बायसेक्टर ड्रॉ करून घेतला. या बायसेक्टरमुळे आपल्याला हे पहा इथे हा मिड पॉइंट मिळालेला आहे साइड XY चा. या मिड पॉइंटला नाव देऊयात C. आणि वर्टेक्स Z पासून त्याची जी अपोजिट साइड आहे साइड XY, त्याचा जो मिड पॉइंट आहे C, तिथपर्यंत एक सेगमेंट ड्रॉ करूयात. ही सेगमेंट म्हणजेच काय झाला, मीडियन ऑफ दिस ट्रायंगल. हे पहा, आता हे तीनही मीडियन्स आपले ड्रॉ करून झालेले आहेत. हे तीनही मीडियन्स मी एकदा पेनने पुन्हा ड्रॉ करते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. हे पहा, इथे आपल्याला हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स मिळालेला आहे. हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजेच काय, तर सेंट्रॉइड ऑफ दिस ट्रायंगल, हो ना, ऑफ दिस राईट अँगल ट्रायंगल. आणि सेंट्रॉइडला आपण नेहमी कॅपिटल लेटर G ने डिनोट करत असतो. मग क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण हा राईट अँगल ट्रायंगल XYZ ड्रॉ केलेला आहे आणि या राईट अँगल ट्रायंगलचे सगळे मीडियन्स ड्रॉ करून त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे म्हणजेच सेंट्रॉइड आहे त्याला लेटर G ने डिनोट केलेले आहे. ड्रॉ अँड आयसोसेलिस ट्रायंगल, एक आयसोसेलिस ट्रायंगल ड्रॉ करायला सांगितलेला आहे. आयसोसेलिस ट्रायंगल म्हणजे काय, एक असा ट्रायंगल की ज्याच्या दोन साइड्स इक्वल लेंथच्या असतात. ड्रॉ ऑल ऑफ इट्स मीडियन्स अँड ॲल्टिट्यूड्स, मग त्या ट्रायंगलचे सगळे मीडियन्स आणि ॲल्टिट्यूड्स ड्रॉ करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर काय सांगितलंय, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आपल्याला सगळे मीडियन्स ड्रॉ करायचे आहेत, मग त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे तो आपल्याला शो करायचा आहे. मग ॲल्टिट्यूडचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स शो करायचा आहे. पॉइंट ऑफ कॉन्करन्स शो केल्यानंतर आपले जे काही ऑब्झर्वेशन असेल ते आपल्याला राईट करायला सांगितलेले आहे. चला तर मग सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, एक आयसोसेलिस ट्रायंगल ड्रॉ करावं लागणार आहे. मग त्यासाठी आपण घ्यायचं आहे रुलर आणि रुलरच्या मदतीने आपण काय करूयात, एक आयसोसेलिस ट्रायंगल ड्रॉ करून घेऊयात. आता आयसोसेलिस ट्रायंगलचा बेस आपण किती घ्यायचा, 8 सेंटीमीटर घेऊयात. हे पहा, इथे आहे 8 सेंटीमीटर, इथे आहे 0. सो 0 पासून 8 सेंटीमीटर पर्यंत आपण ही लाईन ड्रॉ केली. आता पुढे काय करायचं आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं आयसोसेलिस ट्रायंगलच्या दोन साइड्स इक्वल असतात. सो हा बेस आपण ड्रॉ करून घेतला. वरच्या साइड्स इक्वल लेंथच्या घेऊयात. बेस 8 सेंटीमीटर घेतला की नाही, मग वरच्या ज्या साइड्स आहेत त्या आपण घेऊयात
9 सेंटीमीटर. ओके, हे पहा कंपासमध्ये बरोबर 9 सेंटीमीटर इतके मी डिस्टन्स घेतलेले आहे. या पॉईंटवर कंपासचे टोक ठेवूयात, इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. त्याचबरोबर या पॉईंटवर कंपासचे टोक ठेवून इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. हे पहा 2 आर्क्स इथे आपण ड्रॉ केलेले आहेत, त्यामुळे इथे आपल्याला एक इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेला आहे. या इंटरसेक्टिंग पॉईंटमधून आपण काय करूयात, आपल्या या ट्रायंगलच्या साइड्स ड्रॉ करून घेऊयात. झाला आपला आयसोसेलेस ट्रायंगल. आता इथे ट्रायंगलला काय नाव द्यायचं आहे ते त्यांनी सांगितलेलं नाहीये. आपण आपल्या मनाने इथे ABC असे नाव देऊयात. सो ट्रायंगल ABC इज अ आयसोसेलेस ट्रायंगल. सगळ्यात आधी आता आपण काय करूयात, आपल्याला मीडियन्स आणि ॲटिट्यूड्स ड्रॉ करायला सांगितलेत ना, आधी आपण मीडियन्स ड्रॉ करून घेऊयात. मीडियन्स म्हणजे काय, तर आपल्याला काय करायचं असतं, वर्टेक्समधून त्याच्या अपोजिट साईडच्या मिडपॉईंटवर एक सेगमेंट ड्रॉ करायची असते, त्याला काय म्हणतो, मीडियन असं म्हणतो. आता इथे वर्टेक्स ए आहे बरोबर, आणि त्याच्या अपोजिटची साईड आहे साईड BC. या साईड BCच्या मिडपॉईंटवर आपल्याला एक सेगमेंट ड्रॉ करायची आहे. चला ड्रॉ करून घेऊया. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला या साईड BCचा मिडपॉईंट फाइंड आउट करावा लागेल. मिडपॉईंट कसा फाइंड आउट करतात, तर काय करायचं असतं, आपल्याला बायसेक्टर, साईडचा बायसेक्टर आधी आपल्याला ड्रॉ करून घ्यावा लागतो. चला तर मग हाफपेक्षा जास्त अंतर घेऊयात, मोर दॅन हाफ इथे मी घेतले, आणि इकडे एक आर्क ड्रॉ करूयात, त्याचबरोबर खाली एक आर्क ड्रॉ करूयात. झाला. आता पॉईंट B वर कंपासचे टोक ठेवूयात, याला इंटरसेक्ट करणारा एक आर्क ड्रॉ करूयात, आणि फर्स्ट आर्कला इंटरसेक्ट करणारा हा दुसरा आर्क ड्रॉ करूयात. आता इथे इंटरसेक्ट होत नाहीये म्हटल्यावर पुन्हा आपण पॉईंट C वर कंपासचे टोक ठेवूयात, आणि हा जो आर्क आहे तो थोडासा एक्सटेंड करूयात. हे पहा एक्सटेंड केला. इथे तुम्हाला आर्क दिसत आहेत का, आता हे तुम्हाला नाही दिसले तरी काही हरकत नाही आहे, हे इंटरसेक्टिंग पॉईंट पहा हे. आता एक बायसेक्टर आपण इथे ड्रॉ करून घेऊयात. डॉटेड लाईनने मी हा बायसेक्टर शो करतेय. हे पहा हा बायसेक्टर झाला आपला. या बायसेक्टरमुळे आपल्याला इथे साईड BCचा मिड पॉईंट मिळालेला आहे, त्याला नाव देऊयात आपण X. आता वर्टेक्स A पासून या अपोजिट साईडच्या मिड पॉईंटवर आपण काय करूयात, एक मीडियन ड्रॉ करून घेऊयात. हे पहा वर्टेक्स A पासून इथे या मिड पॉईंट पर्यंत मी पिंक कलरच्या पेन्सिलने ड्रॉ करत आहे. हे पहा इथे हा मीडियन आपण फर्स्ट मीडियन ड्रॉ करून घेतला, सेगमेंट AX. आता हा जो वर्टेक्स आहे वर्टेक्स B, या वर्टेक्स B पासून आपल्याला त्याची जी अपोजिट साईड आहे साईड AC, त्याच्या मिड पॉईंटवर एक मीडियन ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, या साईड ACचा मिड पॉईंट फाइंड करावा लागणार. मग चला इथे आपण अशा प्रकारे मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊयात, आणि इकडे एक आर्क ड्रॉ करूयात, त्याचबरोबर इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. आता साईड ACचा आपल्याला मिड पॉईंट फाइंड आउट करायचा आहे, म्हणून साईड ACच्याच दोन्ही पॉईंट्सवर आपल्याला कंपासचे टोक ठेवायचे आहे. आधी आपण पॉईंट C वर ठेवला, आता पॉईंट A वर ठेवत आहोत, आणि अशा प्रकारे आर्क ड्रॉ करून घेत आहोत. हे पहा इथे हे 2 आर्क्स आपण ड्रॉ करून घेतलेले आहेत. आय होप तुम्हाला दिसत असतील. हे पहा आता इथे हा एक इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेला आहे, आणि इथे हा एक इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेला आहे. त्यांना आपण जॉईन करूयात. दॅट इज कॉल्ड बायसेक्टर ऑफ साईड AC, आणि हा बायसेक्टर आपण डॉटेड लाईनने शो करणार आहोत. हे पहा इथे हा बायसेक्टर आपला ड्रॉ करून झाला. या बायसेक्टरमुळे आपल्याला इथे हा मिड पॉईंट मिळालेला आहे. याला नाव देऊयात आपण Y, आणि वर्टेक्स B पासून या Y पर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात. त्या सेगमेंटलाच आपण म्हणणार मीडियन. हे पहा अशा प्रकारे. सो हा झाला मीडियन BY. आता वर्टेक्स B पासून आपण मीडियन ड्रॉ केला. आता वर्टेक्स C पाहूयात. वर्टेक्स C ची अपोजिट साईड आहे साईड AB. या साईड ABच्या मिड पॉईंट वर आपल्याला काय करायचं आहे, मीडियन ड्रॉ करायचं आहे. चला साईड ABचा मिड पॉईंट फाइंड आउट करूयात कोणता आहे. सो
पॉईंट ए वर कंपासचे टोक ठेवले, मोर दॅन हाफ कंपासमध्ये डिस्टन्स घेतले, इकडे एक आर्क ड्रॉ केला, त्याचबरोबर इकडे एक आर्क ड्रॉ केला. त्यानंतर पॉईंट बी वर आपण कंपासचे टोक ठेवले, इकडे एक आर्क ड्रॉ केला. आता इथे पहा बरं, इथे आर्क वरती गेलेला आहे, हो ना. मग या आर्कला थोडंसं आपण एक्सटेंड करूयात. हे पहा अशा प्रकारे. आता इकडे हा ऑलरेडी, आता इथे पॉईंट बी वर आपण कंपास ठेवूयात आणि इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. अरे हा आर्क पण खूप इकडे गेला. आपण काय करूयात, आता पुन्हा इथे अशा प्रकारे ड्रॉ करून घेऊयात आणि हा जो आर्क आपला झालेला आहे तो इरेज करून टाकूयात. त्याचं काही काम नाही आहे, हो की नाही. मग हे पहा, इथे हा एक आर्क आहे आणि हा आहे, याचा इंटरसेक्टिंग पॉईंट हा आहे. तुम्ही अशा प्रकारे डार्क करायचं नाही आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसावं त्यासाठी मी डार्क करते. हे पहा, इंटरसेक्टिंग पॉईंट आहे हा. चला बायसेक्टर ड्रॉ करून घेऊयात साईड ए बीचा. डॉटेड लाईनने आपण बायसेक्टर शो करत आहोत. हे पहा, हा बायसेक्टर आपण ड्रॉ करून घेतला, त्यामुळे आपल्याला इथे हा मिड पॉईंट मिळालेला आहे. याला नाव देऊयात झेड आणि वर्टेक्स सी पासून झेड या मिड पॉईंटपर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात. त्या सेगमेंटलाच म्हणणार मीडियन. हे पहा, आता इथे ही सेगमेंट ड्रॉ करून घेतली. हे पहा, पॉईंट ऑफ कॉन्करन्स इथे आपल्याला मिळालेला आहे मीडियनचा. या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला आपण नाव देऊयात. काय नाव देतात? सेंट्रॉइडच्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला सेंट्रॉइड म्हणतात ना, आणि त्याला कोणत्या लेटरने डिनोट करतात? तर लेटर जी, हो ना. चला आता आपल्याला सेंट्रॉइड तर मिळाला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? ॲल्टिट्यूड्स ड्रॉ करायचे आहेत, हो ना. सेम ट्रायंगलमध्ये आपल्याला ॲल्टिट्यूड सुद्धा ड्रॉ करायचे आहेत, त्यामुळे खूप खिचडी होणार आहे इथे. व्यवस्थित समजून घ्या. चला आता काय करायचं आहे? ॲल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी काय करणार आपण? वर्टेक्स ए आहे की नाही, त्याच्या अपोजिट साईडवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. आता ऑलरेडी हा जो आहे तो परपेंडिक्युलरच आपल्याला दिसत आहे, पण तरी सुद्धा चला आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेऊयात. आता इथे तुम्ही कंपास यूज केला तरी चालणार आहे, किंवा अशा प्रकारे सेट स्क्वेअर यूज करून. हे पहा, इथे अपोजिट साईड आहे ना वर्टेक्स ए ची, साईड बी सी, त्यावर अशा प्रकारे आपण हे सेट स्क्वेअर ठेवला आणि या वर्टेक्स ए पर्यंत. हे पहा, आता इथूनच हा ॲल्टिट्यूड येणार आहे. आता सेम कंपास यूज करून कशा प्रकारे करणार आपण पाहूयात. हे पहा, आपल्याला काय करायचं आहे? ही जी अपोजिट साईड आहे, या अपोजिट साईडवर अशा प्रकारे 2 आर्क्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत. झाले 2 आर्क्स. हे पहा, इथे एक आर्क आपल्याला मिळालेला आहे आणि हा एक आर्क आपल्याला इथे मिळालेला आहे. इंटरसेक्टिंग पॉईंट आहे हा आणि हा. या दोन्ही इंटरसेक्टिंग पॉईंट्सवरून आपल्याला काय करायचे आहे? तर खाली हे पहा, दिसतंय तुम्हाला? किंवा आपण थोडंसं अंतर कमी करूयात. इथे एक आर्क ड्रॉ करणार, त्याचबरोबर या इंटरसेक्टिंग पॉईंटवरून इथे एक आर्क ड्रॉ करणार. आता हे पहा, हे दोन्ही आपण आर्क्स ड्रॉ केले. या इंटरसेक्टिंग पॉईंटवरून इकडे एक आर्क ड्रॉ केला, तर या इंटरसेक्टिंग पॉईंटवरून या साईडला आपण एक आर्क ड्रॉ केलेला आहे. आता तुम्ही पाहिलात का? हा दोन्ही आर्क्सचा इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला हा मिळालेला आहे. म्हटल्यावर आपल्याला जो ॲल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे तो कसा येणार आहे? हे पहा, वर्टेक्स ए पासून आपल्याला ॲल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. वर्टेक्स ए पासून हा ॲल्टिट्यूड आपण ड्रॉ केला की तो कुठे येणार आहे? हे पहा, इथे हा परपेंडिक्युलर ड्रॉ झालेला आहे. म्हणजे हा जो मीडियन आपल्याला मिळालेला आहे AX या मीडियनवरच ॲल्टिट्यूड AX आपल्याला मिळालेला आहे. आलं लक्षात? चला आता नेक्स्ट पाहूयात. वर्टेक्स बी पासून आपल्याला त्याच्या अपोजिट साईडवर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे, म्हणजेच एक ॲल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. मग त्यासाठी काय करणार आपण? सेट स्क्वेअरचा सुद्धा इथे तुम्ही यूज करू शकता. हे पहा, अशा प्रकारे सेट स्क्वेअर तुम्हाला अपोजिट साईडवर ठेवायचा आहे. असं अपोजिट साईडवर ठेवल्यानंतर हा जो वर्टेक्स बी आहे तो वर्टेक्स बी आपल्याला या साईडवर हवा आहे. मग कसं करणार? हा जो सेट स्क्वेअर आहे तो अशा प्रकारे मूव्ह करत जाणार, ॲडजस्ट करणार. हे पहा, आता येस, इथे आला की नाही हा वर्टेक्स बी. मग इथून अशी एक सेगमेंट ड्रॉ करणार. पण आता आपण इथे काय करणार आहोत? तर कंपासचा यूज करणार आहोत. चला, कंपासचे टोक पॉईंट बी वर ठेवले. अपोजिट साईड जी आहे त्यावर आर्क्स ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, इथे एक आर्क ड्रॉ केला. आता इथे एक आर्क ड्रॉ केला.
हे पहा, इथे एक आर्क आहे तयार झालेला, इंटरसेक्टिंग पॉइंट आहे हा, आणि इथे हा एक आर्क आहे. हे पहा, दिसला का तुम्हाला? हा एक आर्क आहे आणि त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे हा. आता या दोन्ही इंटरसेक्टिंग पॉइंटवरून आपण इकडे आर्क्स ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, इकडे एक केला, या पॉइंटवर ठेवला इंटरसेक्टिंग पॉइंटवर, आणि इकडे एक केला. हे पहा, इथे आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. हा एक आर्क आहे आणि हा एक आर्क आहे. हा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. वर्टेक्स बी पासून इकडे आपण काय करूयात? जॉईन करून घेऊयात. हा झाला सेकंड अल्टिट्यूड ऑफ दिस ट्रायंगल ABC. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचे आहे? आपला हा फर्स्ट अल्टिट्यूड जो वर्टेक्स ए मधून निघाला, आणि हा जो फर्स्ट अल्टिट्यूड आहे तो मीडियनवरच आपला आलेला आहे. सेकंड अल्टिट्यूड आपण वर्टेक्स बी पासून ड्रॉ केलेला आहे. आता थर्ड अल्टिट्यूड आपण वर्टेक्स सी पासून ड्रॉ करूयात. कशा प्रकारे करणार? तर काय करायचं आहे? आपल्याला कंपासमध्ये कंपासचे टोक इथे वर्टेक्स सी वर ठेवायचं आहे. त्याची अपोजिट जी साईड आहे त्या अपोजिटच्या साईडवर आपल्याला 2 आर्क्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत. चला 2 आर्क्स ड्रॉ करूयात. सो इथे एक आर्क येणार आणि इथे एक आर्क येणार. हे पहा, हा एक आर्क आहे, दिसला तुम्हाला? आणि हा एक आर्क आहे. इंटरसेक्टिंग पॉइंट्स हा आणि हा. आता या इंटरसेक्टिंग पॉइंट्सवरून आपल्याला काय करायचं आहे? तर इकडे एक आर्क ड्रॉ करायचा आहे. हे पहा, इकडे एक आर्क ड्रॉ केला. आता या इंटरसेक्टिंग पॉइंटवरून इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. आता हे पहा, हा जो फर्स्ट आर्क आहे तो इंटरसेक्ट करत नाहीये. मग परत आपण काय करणार? इथे बॅकला जाणार आणि हा जो आर्क आहे तो थोडासा एक्सटेंड करणार. हे पहा, इथे हा इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. वर्टेक्स सी पासून आपल्याला हे दोन्ही आर्क्स जिथे इंटरसेक्ट झालेले आहेत तिथपर्यंत एक सेगमेंट ड्रॉ करून घ्यायची आहे. हे पहा, ही सेगमेंट ड्रॉ केली. आता खूपच इथे खिचडी झालेली आहे. आय होप तुम्हाला कळत असेल. मी तरी सुद्धा पेनने हे जे ॲटिट्यूड्स आहेत ते एकदा डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे पहा, इथे आपल्याला मिळालेला आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स. इथे या पॉइंटवर सगळे ॲल्टिट्यूड्स एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत म्हटल्यावर हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला आपण काय म्हणतो? ऑर्थो सेंटर असं म्हणत असतो. ऑर्थो सेंटरला नेहमी कॅपिटल लेटर O ने आपण डिनोट करत असतो. आलं लक्षात? मग आता हे जे पिंक कलरचे तुम्हाला दिसत आहेत ते आहेत मीडियन्स, आणि हे जे ब्लू कलरचे तुम्हाला दिसत आहेत किंवा पेन्सिलचे तुम्हाला दिसत आहेत ते आहेत ॲल्टिट्यूड्स. हे पहा, इथे हा 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय, इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय. आता इथे आपण याला नाव आहे X, याचं नामकरण करून टाकूयात. याला नाव देऊयात M, याला नाव देऊयात N. आता ट्रायंगल ABC या आयसोसेलेस ट्रायंगलचे सगळे मीडियन्स मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. मीडियन्स आहेत AX, त्यानंतर BY, त्यानंतर सेगमेंट CZ. तर हे सगळे मीडियन्स G या पॉइंटला मीट होत आहेत. यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे हा G म्हणजे काय? सेंट्रॉइड. आता ॲल्टिट्यूड्स मी तुम्हाला सगळ्यांना सांगतेय. फर्स्ट ॲल्टिट्यूड आहे सेगमेंट AX, सेकंड ॲल्टिट्यूड आहे सेगमेंट BM, थर्ड ॲल्टिट्यूड आहे सेगमेंट CN. आणि हे सगळे ॲल्टिट्यूड्स ज्या ठिकाणी मीट होतात त्या पॉइंटला आपण काय म्हणत असतो? त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला म्हणतो ऑर्थो सेंटर. हे पहा इथे. आता इथे तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे बरं? सांगा तुम्हाला काय दिसतंय? द पॉइंट G इज द सेंट्रॉइड अँड पॉइंट O इज द ऑर्थो सेंटर ऑफ ट्रायंगल ABC. ऑब्झर्वेशन काय आहे? इन अन आयसोसेलेस ट्रायंगल द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन अँड ॲल्टिट्यूड्स lie on the same line. सेम लाईनवर सगळे मीट होत आहेत, हो की नाही? सेम लाईनवर सेंट्रॉइड पण आहे आणि सेम लाईनवर ऑर्थो सेंटर सुद्धा आहे. Now let us solve the last question of this practice set. Question number 7, fill in the blanks. इथे ही एक फिगर दिलेली आहे आणि त्यावर आधारित काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. पॉइंट G इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC चा पॉइंट G हा सेंट्रॉइड आहे. तुम्हाला माहीतच आहे सेंट्रॉइड कशाचा असतो? मीडियन्सचा.
बरोबर. मीडियनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स जो असतो त्याला आपण सेंट्रॉइड असं म्हणतो आणि सेंट्रॉइडला नेहमी कॅपिटल लेटर जी ने डिनोट करत असतो. आता या ट्रायंगल ABC मध्ये सेगमेंट AP फर्स्ट मीडियन आहे, सेगमेंट BQ सेकंड मीडियन आहे, तर सेगमेंट CR थर्ड मीडियन आहे आणि यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो, कॅपिटल लेटर जी ने त्याला आपण डिनोट केलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला हेही माहित आहे द सेंट्रॉइड डिवाइड्स इच मीडियन इन द रेशिओ 2:1. सेंट्रॉइड काय करतो, प्रत्येक मीडियनला 2:1 या रेशिओ मध्ये डिवाइड करत असतो. आता इथे पहा, वर्टेक्स पासून निघालेला जो मीडियन आहे आणि तो इथे सेंट्रॉइड आहे आणि इथे मिड पॉइंट आहे. वर्टेक्स पासून सेंट्रॉइड पर्यंतचा जे अंतर आहे ते जर आपण 2 घेतलं तर सेंट्रॉइड पासूनचे मिड पॉइंट पर्यंतचे अंतर हे 1 असते. याचाच अर्थ काय, तर याचा जो रेशिओ आहे तो 2:1 आहे. त्याचप्रमाणे हा जो मीडियन आहे BQ त्याचा रेशिओ सुद्धा 2:1 इतका असतो. वर्टेक्स पासून सेंट्रॉइड पर्यंतचा पार्ट हा मोठा असतो तर सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट पर्यंतचा पार्ट छोटा असतो. त्यांचा रेशिओ 2:1 असा असतो. त्याच प्रकारे हा जो मीडियन आहे थर्ड मीडियन त्याचेही तसेच असते, सेम त्यांचा रेशिओ 2:1 इतकाच असतो. आता हे पहा, जर आपण हा मीडियन पहा, मीडियन AP यातील A पासून हा जो सेंट्रॉइड आहे तितके अंतर जर 6 युनिट असेल तर सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट पर्यंतचे अंतर किती असणार आहे, 3 असणार आहे. त्याच्या हे पहा, सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट जर 3 युनिट असेल तर वर्टेक्स पासून मिड पॉइंट हा त्याच्या डबल असतो म्हणजेच 6 असतो. आलं लक्षात. कसं काय आता यांचा रेशिओ 2:1 येतो तेही आपण पाहूयात. हे पहा, आता आपण हा जो मीडियन आहे मीडियन AP त्याचा रेशिओ काय आहे 2:1. याचाच अर्थ वर्टेक्स पासून सेंट्रॉइड आणि सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट, सो AG/PG यांचा रेशिओ काय दिलेला आहे 2:1 दिलेला आहे. आता इथे AG जो आहे तो किती आपण घेतलेला आहे, AG 6 घेतलेला आहे बरोबर, आणि PG किती आहे, PG आहे 3. आता डिवाइड करा बरं, 3 1 जार 3 आणि 3 2 जार 6 झाला रेशिओ 2:1. आलं का लक्षात तुम्हाला रेशिओ म्हणजे काय. चला आता आपण आपला क्वेश्चन नंबर जो 1 दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 7 मधला सब क्वेश्चन तो इथे आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. काय विचारलेले आहे आपल्याला फर्स्ट सब क्वेश्चन मध्ये, इफ लेंथ ऑफ RG इज इक्वल टू 2.5. कुठे आहे RG, हे पहा इथे आहे RG आणि काय लेंथ दिलेली आहे 2.5 युनिट्स इतकी लेंथ दिलेली आहे. देन लेंथ ऑफ GC आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आपल्याला तर माहित आहे की सेंट्रॉइड हा जो सेंट्रॉइड G आहे तो काय करत असतो, प्रत्येक मीडियनला 2:1 या रेशिओ मध्ये डिवाइड करत असतो बरोबर. आणि आता इथे आपल्याकडे सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट पर्यंतचं अंतर आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, तर वर्टेक्स पासून सेंट्रॉइड पर्यंतचे डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. आता आपल्याकडे रेशिओ तर आहे, प्रत्येक मीडियन हा सेंट्रॉइड मुळे कोणत्या रेशिओ मध्ये डिवाइड केला जातो, तर 2:1 या रेशिओ मध्ये डिवाइड केला जातो. राईट करून घेऊयात मग इथे GC/RG. हे पहा GC हा सेंट्रॉइड आहे की नाही, GC/RG किंवा तुम्ही इथे CG/RG असे सुद्धा राईट करू शकता. यांचा रेशिओ काय आहे, CG किती असणार आहे, तर रेशिओ काय आहे 2, म्हणजे CG काय आहे 2 आहे आणि RG येणार आहे 1. हा त्यांचा आहे रेशिओ बरोबर. आणि आपल्याला आता इथली लेंथ दिलेली आहे, RG ची लेंथ दिलेली आहे बरोबर, मग ती आपण राईट करून घेऊया तिथे. हे पहा CG दिलंय का, नाही दिलेलं, RG दिलेलं आहे 2.5 आणि त्यांचा रेशिओ आहे म्हणजेच GC/2.5 इज इक्वल टू रेशिओ काय आहे 2/1. आता इथे लक्ष द्या, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, GC फाइंड आउट करायचं आहे बरोबर. मग आपण काय करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर चालतं की नाही, चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. सो हे पहा अशा प्रकारे GC मल्टिप्लाइड बाय 1 काय येणार आहे GC ओनली, हो की नाही. आणि त्यानंतर
इज इक्वल टू यांचे मल्टिप्लिकेशन किंवा हा डिव्हिजन मध्ये आहे की नाही इक्वल टूच्या या साईडला गेल्यावर तो मल्टिप्लिकेशन मध्ये जातो असंही इथे होऊ शकतं. सो 2 मल्टिप्लाइड बाय 2.5 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 5. सो इथे GC काय येणार आहे 5 येणार आहे. बरोबर. हे पहा वर्टेक्स पासून सेंट्रॉइड पर्यंतचे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला 5 युनिट्स मिळालेलं आहे. तर सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट पर्यंतचे डिस्टन्स 5 च्या बरोबर हाफ आहे 2.5 हो ना. सो हे आपले आन्सर इथे करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ लेंथ ऑफ BG इज इक्वल टू 6. BG किती दिलेला आहे 6. देन लेंथ ऑफ BQ इज इक्वल टू व्हॉट. आता इथे पहा वर्टेक्स पासून सेंट्रॉइड पर्यंत 6 युनिट्स इतके डिस्टन्स दिलेले आहे आणि आता इथे आपल्याला सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट पर्यंतचे डिस्टन्स फाइंड आउट नाही करायचे. आपल्याला कोणते डिस्टन्स फाइंड आउट करायचे आहे तर पूर्ण हा जो मीडियन आहे BQ त्याचे डिस्टन्स फाइंड आउट करायचे आहे. मग ते कसे फाइंड आउट करणार हे पहा. इथे BQ इज इक्वल टू काय आहे BQ कसा बनलेला आहे तर वर्टेक्स पासून सेंट्रॉइड प्लस सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट हो ना. मग BG प्लस GQ असा बनलेला आहे. इथे राईट करून घेऊयात हे बघा म्हणजे तुम्हाला कळेल. BQ कसं बनलेला आहे तर BG प्लस GQ ने बनलेला आहे. मग जर आपल्याला GQ माहित पडून घेतला आपण आधी म्हणजे GQ किती युनिट्स आहे ते जर आपल्याला कळालं तर आपल्याला BQ आपोआप कळणार आहे किती येणार आहे. सो हे पहा इथे BG आपल्याला 6 दिलेला आहे आणि GQ जर आपण फाइंड आउट केलं तर आपल्याला आपोआप BQ लेंथ ऑफ BQ कळणार आहे. आपल्याकडे काय इन्फॉर्मेशन आहे तर फक्त BG किती युनिट्स आहे ते आहे आणि आपल्याला रेशिओ माहित आहे यांचा. बरोबर. सो रेशिओ राईट करून घेऊयात. रेशिओ काय आहे 2:1 और प्रपोर्शन मध्ये जर आपण राईट केलं तर 2/1. BG ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 6 राईट करून घेऊयात 6. GQ दिलेलं नाहीये ऍज इट इज राईट करूयात आणि प्रपोर्शन त्यांचं आहे 2/1. आता पुढे काय करणार आपण तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. GQ मल्टिप्लाइड बाय 2 राईट करून घेऊया. GQ मल्टिप्लाइड बाय 2 आणि 6 मल्टिप्लाइड बाय 1 6 1 जार 6. सो इथे GQ मल्टिप्लाइड बाय 2 काय येणार 2GQ इज इक्वल टू 6. 2GQ इज इक्वल टू 6 याचा अर्थ काय. आता इथे आपल्याला जर GQ माहित करून घ्यायचा आहे तर आपण काय करूया तिथे 2 मल्टिप्लिकेशन मध्ये की नाही इथे या 2 ला इक्वल टू च्या राईट हँड साइडला पाठवून देऊयात. सो GQ इज इक्वल टू 6/2. 2 ला आपण काय केलं इक्वल टू च्या राईट हँड साइडला पाठवलं. इथे तो मल्टिप्लिकेशन मध्ये होता इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये जाणार. सो चला डिवाइड करूया. 2 1 जार 2 आणि 2 3 जार 6. सो GQ आपला काय आलेला आहे 3 आलेला आहे. हे पहा BG आपल्याकडे आहे 6 आणि GQ आहे 3. आता या दोघांचंही ऍडिशन जर आपण केलं तर आपल्याला पूर्ण BQ ची लेंथ मिळणार आहे. हे पहा इथे हे सेम आपण इथे कॉपी करत आहोत. लेंथ ऑफ BQ इज इक्वल टू लेंथ ऑफ BG प्लस लेंथ ऑफ GQ. आता हे जे आहे ते मी तुम्हाला कळण्यासाठी इथे राईट केलंय. तुम्ही ह्या 2 स्टेप्स इथे राईट नाही केल्या तरी चालणार आहेत. त्या इकडे आपल्याला लास्टला राईट करायच्या आहेत. सो BG आपल्याकडे आहे 6 युनिट्स आणि GQ आपण फाइंड आउट केलेला आहे 3 युनिट्स. 6 युनिट्स प्लस 3 युनिट्स किती झाले 9 युनिट्स. सो BQ इज इक्वल टू काय आलेला आहे 9 आलेला आहे इथे आपले आन्सर. चला आता थर्ड नंबरचा सब क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेऊया. काय विचारलेला आहे इफ लेंथ ऑफ AP हे पहा लेंथ ऑफ AP आपल्याला दिलेला आहे 6. पूर्ण या मीडियनची लेंथ दिलेली आहे 6 आणि फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे तर AG आणि GP म्हणजे वर्टेक्स पासून सेंट्रॉइड आणि सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट या दोन्हींचेही डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. टोटल लेंथ त्यांनी दिलेली आहे या मीडियनची 6. मग कसे फाइंड आउट करणार आपल्याला तर माहित आहे की रेशिओ काय आहे. बरोबर. सो चला इथे राईट करून घेऊयात. वी नो दॅट AG अपॉन GP इज इक्वल टू 2/1. 2:1 हा त्यांचा रेशिओ आहे की नाही प्रत्येक मीडियनचा. सो तो इथे आपण राईट करून घेतलेला आहे. आता काय करूयात
क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात, कारण इथे आपल्याला जर कोणाचीच व्हॅल्यू दिलेली नाहीये, फक्त या संपूर्ण मीडियनची व्हॅल्यू दिलेली आहे 6 युनिट्स. आपल्याकडे प्रपोर्शन आहे. सो आता इथे आपण काय करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. AG मल्टिप्लाइड बाय 1 काय येणार आहे, 1 AG. सो 1 नाही राईट केला इथे तरीही चालणार आहे. इज इक्वल टू GP मल्टिप्लाइड बाय 2 काय येणार आहे, GP मल्टिप्लाइड बाय 2 काय येतं, 2GP. बरोबर. सो AG इज इक्वल टू काय आलेलं आहे, 2GP. म्हणजे वर्टेक्स पासून सेंट्रोइडचे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला काय मिळालेलं आहे, 2GP इतके डिस्टन्स मिळालेले आहे. आता पुढे काय करणार, नाव AP इज इक्वल टू AG प्लस GP. आपल्याला माहित आहे AP म्हणजे पूर्ण मीडियन हा कसा बनलेला आहे, तर वर्टेक्स पासून सेंट्रोइड आणि सेंट्रोइड पासून मिड पॉइंट. सो तेच आपण इथे राईट केलेलं आहे, AG प्लस GP. चला मग इथे राईट करूयात. आता AP ची लेंथ आपल्याला कळे आहे की नाही, किती आहे, 6 आहे. आणि AG काय मिळालेला आहे आपल्याला, 2GP प्लस GP ऍज इट इज आपण राईट करून घेणार इथे 6. पुन्हा नेक्स्ट स्टेप मध्ये ऍज इट इज राईट करून घेतला. आता इथे पहा 2GP प्लस 1GP. आता इथे काहीच नाहीये म्हणजे 1 आहे की नाही, मग 2GP प्लस 1GP किती येणार, 3GP. आता हे पहा इथे आपल्याला काय आलेलं आहे, 3GP. 3 आणि GP मध्ये काहीच कोणतंच सिम्बॉल नाहीये, याचा अर्थ काय, मल्टिप्लिकेशन असतं. सो 3 इथे काय आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. त्याला आपण इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवूयात. आता इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला का बरं पाठवायचं याला, कारण आपल्याला GP ची व्हॅल्यू हवी आहे. GP किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. म्हणून या 3 ला आपण इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. हे पहा अशा प्रकारे. आणि GP आता इथे एकटा राहिला. चला डिवाइड करा, 3 1 जार 3 आणि 3 2 जार 6. मग आता GP आपल्याला काय मिळालेला आहे, GP मिळालेला आहे 2. चला इथे GP आपल्याला मिळाला, टोटल लेंथ आपल्याला माहित आहे. मग AG फाइंड आउट करणं काय कठीण आहे का, अजिबात नाही. ओके नाही. चला मग आपण फाइंड आउट करूयात. हे पहा आता इथे आपण राईट केलेलं होतं की नाही, AG इज इक्वल टू 2GP. मग तेच आपण इथे राईट करूयात आणि AG ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. GP आपल्याकडे आहे 2, हो ना. सो AG इज इक्वल टू 2GP आहे की नाही. म्हटल्यावर AG इज इक्वल टू 2 आणि GP काय आहे, 2 आहे. सो मल्टिप्लाइड बाय 2. AG इज इक्वल टू किती येणार, मग 4 येणार. आलं लक्षात. हे पहा GP आपल्याला मिळालेला आहे 2 आणि मग आता AG किती मिळालेला आहे, 4 मिळालाय. आता हे तुम्ही अशा प्रकारे नाही सॉल्व्ह केलं, ही जी लास्ट स्टेप आहे ती तरीही चालणार आहे. हे पहा तुम्ही दुसऱ्या पण पद्धतीने करू शकता. तुम्हाला माहिती आहे की नाही, AP हा कसा तयार झालेला आहे, तर AG प्लस GP, हो ना. मग तुम्ही असे राईट करू शकता की AP इज इक्वल टू AG प्लस GP. AP तुमच्याकडे आहे 6, त्यानंतर ना GP तुमच्याकडे आहे 2. मग AG इज इक्वल टू काय येणार आहे, तर AP मायनस GP. ओके नाही. मग AP 6 आहे, GP 2 आहे. मग 6 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 4 मिळणार आहे. मग तुम्ही तशा पद्धतीने केले तरीही चालणार आहे, किंवा अशी स्टेप यूज करून तुमचे आन्सर फाइंड आउट केले तरीही चालणार आहे.